जय वराडी. अंकुश भाऊ, निलेश भाऊ, देव बाबू, श्याम भाऊ, दिसून राहिलो का मी बरोबर? नमस्कार. राम राम, जय भीम, सलाम वालेकुम. अंधार अंधार दिसून राहिला. अरे अरे अरे. आ, काहीतरी बिघडलं गणित त्याच्यातलं. काय वांदा झाला काय माहित. हा, आता जमलं का? हा काहीतरी. हा हा, जमलं ना आता? हा, धन्यवाद. हा, तेच हुकलं होतं जरासं. जय वराडी. बापरे, धडाधड धडाधड चालू झालं एकदम. लय लोक आहेत आपले, सगळे ओळखीचे दिसून राहिले. तर आज मी सगळ्याचं स्वागत करतो. बरं बरं बरं. काहीतरी गणित हुकलं राजू. आता एक तर आपल्याला टेक्निकल याच्यातलं जास्त माहीत नाही. एक मिनिट. हा, जमलं का? श्याम भाऊ, दिसून राहिलो का? धन्यवाद. हा, मंदातच फोन आला होता. हास्यबडी.com मध्ये मी सगळ्याचं स्वागत करतो. फार आनंद होऊन राहिला. आज पहिल्यांदा मी लाईव्ह येऊन राहिलो. म्हणजे याच्या आधी काही मी ते लाईव्ह व्यू आलो नाही कधी. पण आज योग आला. श्याम भाऊ आहेत आपले, पुष्पराज दादा, निलेश भाऊ, आपले देवकर, निलेश भाऊ कवडे, देवबाबू, सगळी मंडळी, प्रेम करणारी मंडळी आहे. आणि या सगळ्याची इच्छा होती का बाबा लाईव्ह काही ना काही करायला पाहिजे आपल्या पेजवर. तर आज हा प्रयत्न करून राहिलो. पहिल्यांदा म्हणजे खरं तर आता पहिला टाईम आहे लाईव्ह याचा. याच्या आधी काही लाईव्ह आलो नाही. तर ज्या वक्ती ह्या ऑनलाईनचा इतिहास लिहिला जाईल, तर त्यावेळेस बा किशोर बळी पहिल्यांदा लाईव्ह कधी आले होते असा जर समजा MPSC मध्ये प्रश्न आला, तर त्याचं उत्तर लिहायसाठी हे तारीख ध्यानात ठेवावं लागेल का नाही? का बा हे अखिल हा, माफ करा, निलेश भाऊले जरा टेन्शन आलं होतं का चालू झालं का नाही म्हणून. तर ते निलेश भाऊ कवडे त्याचा फोन आला होता म्हणतात. असो असो. तर आता मला वाटतं सगळेजण आले, चालू करून राहिलो. मला एक सांगा फक्त, पद्धतशीर आता ऐकू येऊन राहिलं का? म्हणजे मी दिसून राहिलो का? मी नाही दिसलो तरी चालते म्हणा, तेवढं काही हे नाही. पण ऐकू आलं की झालं बरोबर काय बोलून राहिलो ते. हा, जमलं का बरोबर? हा,
तर सगळ्याचं स्वागत. कसं आहे, ऑनलाईन म्हटल्यावर एवढ्या चांगल्या मोठ्या ग्रुपवर ऑनलाईन येणं, सगळे सोबत लाईव्ह संवाद साधणं म्हणजे काय आहे की एक मोठी संधी आहे. सगळी आपली मंडळी आहे, वऱ्हाडीवर प्रेम करणारी मंडळी आहे, सगळ्याचं मी स्वागत करतो. आणि आपला हास्यबडी.com चालू करून देतो. दिसून राहिले आणि ऐकू येते म्हणते शांभू म्हणून राहिले, म्हणजे आता जमलं ते. आता टेक्निकल आपल्याला कसं बरोबर समजत नाही ना, त्याच्यानं पा 2-3 खेप ते बॅक झालं जरा असं, त्याच्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो आणि आता चालू करून देतो. तर 7वी-8वीत होतो त्या वक्तीपासून हे सगळा खटाटोप चालू करून दिला, लेखन चालू केलं. कुंभारीले जय बजरंग विद्यालयात शिकलो, त्याच्या आधी जिल्हा परिषद शाळेत प्रायमरी शाळेत शिकलो. तर वऱ्हाडी बोलीबद्दल एक आकर्षण होतं की बा आपल्याला आपली बोली पेपरमध्ये वाचायला भेटते, याचं मोठं त्या काळात नवल वाटे. पुरुषोत्तम बोरकर साहेबांचा होबास्की हे सदर वाटे देशोन्नती. तर ते होबास्क्या उर्फ बांड्या पंचायती, मग त्याच्यातले तिरमुख भाऊ, त्याच्यातले होबासराव, त्याच्यातले काय लावालाबी आजी, हे असे अलग अलग कॅरेक्टर होते. आणि ते दररोज अशी गोळी लागली होती का वा काही एकदा ते पेपर हातात पडते ना आपण काही वाचतो, अशा पद्धतीचं होतं ते. तर त्यातून एक बोली भाषा, त्याच्यावर प्रेम जळत गेलं. विठ्ठल वाघ सरच्या कविता त्या कानावर पडत, कधी कोणा कार्यक्रमाला गेलो तर या कविता ऐकायला भेटत. पास लावून जल्लद चाले कोणाचा वखर, पास लावून जल्लद चाले कोणाचा वखर, खाली ढेकलाच्या वाणी आम्ही होतो चूर चूर. फुलवल्या कापसाले चंद्र चोरू चोरू पाहे, तरी माय माऊलीची मांडी उघडीच राहे. उभा अभाय फाटल कशी झाकणार छाती, खापराच्या दिव्यातून कधी पेटणार वाती. अशा कविता कानावर पडत होत्या. एखाद्या वेळेस पेपरात कविता वाचायला भेटत होती. तर मग असं वाटतं की बा किती चांगलं लिहितात हे सगळे लोक, असं आपल्याला लिहिता येईन का, आपल्या जिंदगीत तरी आपल्याला असं लिहिता येईन का कधी, असा प्रश्न त्या वक्ती मनात ये. आणि ते खरं तर आता त्याचं उत्तर भेटलं का ते काही सोपं नाही. तेवढ्या ताकदीचं लिहिणं म्हणजे काही गंमतची गोष्ट नाही. तर असं काही वाचायला भेटे. आपल्या अकोल्यामधल्या एका कवीची आणखी आठवण मला, खास करून त्याच्या कविता, आपल्या इथं भीमनगरात राहतात ते अकोल्याले, जुन्या शहरात. आखी सोनोने त्याचं नाव आहे. तर त्याची एक कविता मला कोणतरी, अरे हे त्याची कविता हे तर मला आता समजलं, पण मी काहीतरी 4वी-5वीत होतो. तर मला एक कविता आमच्या कुंभारीचे विठ्ठलरावजी बिरकड वारले ते आता, ते मला त्या कविता कापून आणत, पेपरातल्या कविता कापली की ते जवळ ठेवत. आणि मग 26 जानेवारीला काही कार्यक्रम असला का मी त्या कार्यक्रमात काही ना काही सादर करोच, तर मग मला ते कात्रण आणून देत. तर ते मला आठवते का, म्या म्हटलं झेडपी बरखास्त झाली, बुडा म्हणे बरं झालं अवदसा गेली. अशी आकी सोनवणे साहेबाची कविता मला त्या बाबतीत त्याने आणून दिली होती. आता 4था वर्ग म्हटलं तर काहीतरी 91-92 सालातली गोष्ट असेल, ते जुनी गोष्ट आहे. हे आकी सोनवणे साहेबाच्या म्हणजे अलगच. विशेष म्हणजे त्याची एक कविता मला आता एक दगडाले पाझर फुटीन रे बापा, दगडाले पाझर फुटीन रे बापा, दगडाले पाझर फुटीन रे बापा, आता माही गरिबी हटीन रे बापा. चंद्रावर बांधीन सिलॅबचं मकान, चंद्रावर बांधीन सिलॅबचं मकान, मंगळावर लावीन देशीचं दुकान. चंद्रावर बांधीन सिलॅबचं मकान, मंगळावर लावीन देशीचं दुकान. अन गुरुवर गांजा घोटीन रे बापा, गुरुवर गांजा घोटीन रे बापा, आता माई गरिबी हटीन रे बापा. दगडाले पाझर फुटीन रे बापा, आता माई गरिबी हटीन रे बापा. असंच सपनात जीवन जाईन, असंच सपनात मरण येईन, असंच सरण पेटीन रे बापा, आता माही गरिबी हटीन रे बापा.
दगडाले पाझर फुटीन रे बापा, आता माई गरिबी हटीन रे बापा, असं सगळं त्या वक्ती या सगळ्या मंडळीचं वाचनात येत होतं. अंकुर साहित्य संघ, भोंडे साहेब मला दिसून राहिले आणि मला एकदम ते दिवस आठवले का अंकुर साहित्य संघानं असे कितीतरी मायासारखे नव्यानं लिहिणारे कवी आहेत का ज्याले कुठेच काही स्टेज भेटत नव्हतं, कुठं संधी भेटत नव्हती, तर अशा लोकायले अंकुर साहित्य संघानं संधी दिली. तर मी बी त्यातलाच एक आहो. म्हणजे हिम्मतरावजी शेकोकार, स्वर्गीय शेकोकार काका, त्याईनं तर मी काही 10वी-11वीत होतो तर त्याच्या पुस्तकाच्या फ्रंट पेजवर त्याचं अनियतकालिका आहे शब्दांकुर नावाचं, तर त्याच्यात फ्रंट पेजवर कविता छापली होती मला आठवते. तर हे अरविंद भोंडे साहेब, तुळशीरामजी बोबडे, शिवलिंग काटेकर, ह्या सगळ्या मंडळीचे कवी संमेलन चालू झाले होते. मग मलाही वाटते का आपणही त्याच्यात भाग घेतला पाहिजे, आपल्याला बी लिहिता आलं पाहिजे. हे कसं आहे, मला असं वाटते बा की आपण जेवढं ऐकतो की नाही तेवढं साधं गणित आहे एकदम. म्हणजे जसं आता आम्ही शिक्षक लोक आहोत, आम्ही विद्यार्थ्याला शिकवतो, तर कसं लेकरायला कसं शिकते, कसं लेकरू माय लेकरायला भाषा शिकवते तर कशी शिकवते, त्याला कसं लेकराला बोलता येते, तर जसं त्याची माय बोलते तसं ते ऐकते, जसं ऐकते तसं ते शिकते. तुम्ही त्याला इंग्रजीच बोलणं चालू केलं तर त्याला मराठी येणारच नाही ना, ते इंग्रजी बोलायला शिकते. मग ते लेकरू कोणतं कुठलंही असो ते. आता आपल्याला नवल वाटते का बाबा एखाद्याला इंग्रजी कसं बोलता येते, आता त्याचं वातावरण अवतीभोवतीचं त्या पद्धतीचं असलं तर त्याला येईल ना, ते उर्दूवालं वातावरण असलं तर त्याला उर्दू बोलता येईल ना, याच्यात काही नवल वाटण्यासारखी गोष्ट नाही. मला असं वाटते का तुम्हाला चांगलं जर बोलायचं असेल, काही चांगलं सादर करायचं असेल तर ऐका लागेल. तशा पद्धतीचं वातावरण आमच्या अवतीभोवती काही एकदम नव्हतं, पण मग आपल्याला बा आता अकोल्यात काही कार्यक्रम आहे, आपण गेलं पाहिजे, ऐकलं पाहिजे. आमचे तुकाराम भाऊ बिरकळ कुंभारीचे माजी आमदार, वैधानिक मंडळाचे माजी अध्यक्ष, तर त्याचं भाषण म्हणजे कसं अस्सल वराडी भाषण राहे. वाकसरच्या तर बरं आम्ही प्रचंड प्रेमात होतो, त्याच्यानं वाकसरची डेबू कादंबरी ते लहानपणी वाचली, वाकसरच्या कविता वाचल्या. होती रिकामी दवडी लेक पुसे जेऊ कशी, होती रिकामी दवडी लेक पुसे जेऊ कशी, माय सांगते आजही करू बाई एकादशी. हे वाकसरची कविता त्या वक्ती वाचनात आली. कितीतरी कविता, म्हणजे किती उदाहरणं देता येतील. पास लावलं जल्लद, ही तर कविता मी ऐकवली तुम्हाला. एका वळाच्या झाडाले साक्षी आपण ठेवलं, एकमेकाचं नावही खोळावर ते कोरलं, असा शाळेचा वखत रोज पारावर जाय, मैना उडून गेल्यानं महा उदास पिपय. हे पिपय कविता वाकसरची. हे सगळं वातावरण होतं होती. बाजीराव पाटलाचं नाव किती मोठं नाव वराडीतलं. बाजीराव पाटील म्हटलं की एकदम मिरचीच्या खयावर, भंडारवाडी, हे म्हणजे असे पुस्तकं एकदम आठवतात, त्याच्या कथा आठवतात. त्या वक्ती अभ्यासक्रमात त्याच्या कथा असत, वराडीतल्या कथा. हे सगळं वातावरण वराडीचं भेटलं आणि असं वाटलं का नाही बा आपण काहीतरी लिहायला पाहिजे. आणि मग ते तशी सुरुवात झाली. मग असंच कुठे बालसभा असली, काही असलं का त्याच्यात जोक सांगायचे. आमचे अढाव सर होते कुंभारीले, म्हणजे अजूनही त्या शाळेवरती आहेत. तर अढाव सर म्हणत तुला कविता चांगली येऊ शकते, लिहिता येऊ शकते, तू लिही, प्रयत्न कर, जमते तुला, काही टेन्शन नको घेऊ. तर मग मी असंच कविता लिहायला लागलो. छोट्या मोठं काहीतरी आपला ट लेट, सुरुवात कशी असते तशीच असते, काहीतरी ट लेट जोडला की आपल्याला वाटतं बा कविता झाली. अशाच पद्धतीचं होतं, सुरुवात तशीच असते. आणि मग प्रोत्साहन भेटत गेलं आणि मग एक एक पाऊल पुढे पडत गेलं. हास्यबळी.com हे नाव मी नंतर दिलं. पहिले असंच मी खेड्यापाड्यानं शाळेत, कॉलेजमध्ये, कुठं दुर्गोत्सव, गणपतीत कार्यक्रम करो आणि सादर होण्याचा, काहीतरी व्यक्त होण्याचा तो एक प्रयत्न होता. मग ध्यानात आलं की बाबा विनोद कसा निर्माण होते. हे प्रयोग करता करता काय झालं की नागपूरला ऑडिशन झाल्या. नागपूरले हास्य सम्राटच्या ऑडिशन झाल्या आणि लाफ्टर चॅलेंज, त्याच्यामध्ये ते राजू श्रीवास्तव, तो त्या आपला हिंगणघाटचा सुनील पॉल, त्या सुनील पॉलचा तो रतन नुरा, त्याच्यानंतर एहसान कुरेशी. एहसान कुरेशी नाही का, त्याची एक अशी सादर करण्याची एक अलग स्टाईल होती एहसान कुरेशीची. काय सिद्धूजी अशा पद्धतीचा एक सूर तो लांबवत होता. हे सगळे कॅरेक्टर होते. आणि मग
ते लाफ्टर चॅलेंज एवढं गाजलं होतं का बाबा मराठीत असं काहीतरी असलं पाहिजे, म्हणून झी मराठीवाल्यानं पहिल्यांदा हास्य सम्राट नावाचा एक कार्यक्रम आणला होता. तर त्या वक्ती मग मिर्झा साहेब, मिर्झा बेग साहेब याच्यासोबत मला त्या हास्य सम्राटमध्ये संधी भेटली. आणि टॉप 10 मध्ये म्हणजे जवळपास त्या वक्ती त्या काळात 1200 स्पर्धक सहभागी झाले होते. तर विदर्भातून 200 होते, कारण ते संख्या कमी होती त्या काळाच्या हिशोबानं. ते 2008 सालची गोष्ट आहे, 2007. तर ते तेवढे स्पर्धक नव्हते, पण तरी विदर्भातून 200 होते, पूर्ण महाराष्ट्रातून 1200 होते. तर मग ते कटत कटत गेले, आउट होत गेले. 40 लोक टीव्हीवर दिसले, 20 सेमीफायनलला आले आणि 10 फायनलला गेले. तर त्या 10 मध्ये एक डॉक्टर मिर्झा रफी अहमद बेग साहेब होते. मिर्झा बेग म्हटलं म्हणजे वऱ्हाडी कवितेचं जर विषय काढला तर तो मिर्झा बेग साहेबाच्या नावाशिवाय पुरा होऊ शकत नाही. हिंदू आणि मुसलमानात काय आहे फरक, हिंदू आणि मुसलमानात काय आहे फरक, हा म्हणते हटजान, तो म्हणते सरक. हिंदू आणि मुसलमानात काय आहे फरक, हा म्हणते हटजान, तो म्हणते सरक. हा म्हणते राम, तो म्हणते अल्लाह. हा करते गोंगाट आणि तो करते कल्ला. याच्या पलीकडे काही फरक नाही, याच्या पल्याळ काही फरक नाही हिंदू मुसलमानात. मग कोणतेही धर्म असो, जाती असो, त्याच्यात काही फरक नाही. किती सुंदर शब्दात मिर्झा बेग साहेबांना सांगितलं. तर त्या मिर्झा बेग साहेबाचा सहवास मला लाभला. त्याचं तर 30 वर्ष तर त्याचं प्रेझेंटेशनचा अनुभव होता आणि माझं वय 26 वर्ष होतं. 2007 सालची गोष्ट तुम्हाला सांगू राहिलो. तर एवढा मोठा हा फरक होता. आणि त्याच्यात मग एक सादरीकरण त्या माणसासोबत, म्हणजे त्याच्यात कुठं काही हे वाटण्याचं कारण नव्हतं. म्हणजे काही स्पर्धेची भावना तर असं तर काही चुकूनही कधी मनात आलं नाही माया, कारण की एवढा मोठा माणूस आणि आपण काय त्या माणसासंग स्पर्धा करावं. पण हे भाग्य होतं का एवढ्या मोठ्या माणसासोबत आपल्याला ते टीव्ही चॅनलवर आपण दिसून राहिलो बा, याचाच मोठा आनंद होता. तर शेवटचे 2 ज्या व्यक्ती उरले होते, महाराष्ट्रातून 10 आणि विदर्भातून 2, तर त्या व्यक्ती पहिल्या पर्वामध्ये हास्य सम्राटच्या मले संधी भेटली. मिर्झा बेग साहेब आणि मी, आम्ही विदर्भाचं प्रतिनिधित्व त्या हास्य सम्राट कार्यक्रमात केलं. आणि मग कार्यक्रम वाढले, मग विदर्भात डिमांड वाढली, कार्यक्रम सुरू झाले आणि जो रट्टा चालू झाला. तर त्या याच्यामध्ये आपल्या हास्य सम्राटमध्ये आम्हाला परीक्षक होते. विषयानं विषय निघाला म्हणून मी सांगून राहिलो. आता एक चांगलं वाटू राहिलो. खूप लोक इथं, प्रज्योत देशमुख, देवबाबू दिसतात, प्रवीण सोनवणे सर आहेत, कितीतरी नावं, म्हणजे धडाल कमेंट चालू आहेत, सगळ्या लाईक सुरू आहेत. मला एका बाबतीत माफ करता बा, सगळ्याची नावं, ज्ञानेश्वर चौधरी सर हिंगणघाटवरून, बरोबर आहे. शंकर बडे साहेबाचा आता तो विषयानं विषय निघून राहिला. स्वर्गीय शंकर बडे साहेबाचं योगदान जे आहे वऱ्हाडीमध्ये. आता कोणती कविता, रंगू बाजार आले जाते, संघ शेजार आले नेते, ही कविता मला त्याची आठवते. शंकर बडे साहेब, मी दारव्यात होतो ना, शिक्षण सेवक म्हणून लागलो, मग यवतमाळात चक्रा चालू राहत. तर शंकर बडे साहेब हे तिथं पेशवे प्लॉटमध्ये राहत. तर मग आम्ही अधूनमधून तर ती त्याला भेटायला जाऊ. हे बा योग कसे असतात. दारव्याच्या बाजूला इकडून नेर मिर्झा बेग साहेब, तिकडून यवतमाळ बोरीचे होते ते प्रॉपर मूळ शंकर बडे साहेब. इकडे अकोल्यात आलो तर बरं, आपलं काही विशेष नाही बाबा. आम्हाला बाजीराव पाटील तर काही पाहायला भेटले नाही, पण आपले विठ्ठल वाघ सर, त्याचं सहवास, त्याचं योगदान, हा सगळा वऱ्हाडीचा प्रवास सांगून राहिला. मराठी मी गझलबद्दलही नंतर आता येतो हळूहळू त्या विषयावर. तर हे भरपूर मंडळी आहे, म्हणजे इतके लोक वाचून राहिले, इतके लोक पाहून राहिले ग्रुपवर, तर भल्ला आनंद वाटू राहिला. मी सगळ्याला हात जोडून मी नमस्कार करतो. मला माफ कर जा, सगळ्याच्या नावाचा उल्लेख तर मी करू शकणार नाही, पण हे जे प्रेम आहे इतक्या वर्षापासून, मला नेहमी असं वाटते का बाबा, माई जे काही लायकी असेल, माई जे काही पात्रता असेल, त्याच्या कितीतरी पटीनं जास्त तुमच्या सगळ्या मंडळीचं प्रेम मला भेटलं. आणि त्याच्यानं मी जिंदगीभर जरी प्रयत्न केला या प्रेमाला पात्र होण्याचा, तरी कदाचित मला वाटते मी त्याच्यात डाऊटच राहील. पण मी प्रयत्न करीन की काहीतरी चांगलं आपल्या हातून झालं पाहिजे. मग ते कलेचं क्षेत्र असो, हे साहित्याचं क्षेत्र असो, निवेदनाचं असो, की आणखीन काही असो. तर हा सगळा प्रवास होता, ते मी सांगून राहिलो. हे संस्कार सगळे आपल्यावर असतात. चांगलं बोलायचं असेल तर चांगलं ऐकायला लागते, तर तसंच चांगलं लिहायचं असेल तर चांगलं वाचायला लागेल की नाही.
आता आजकाल कसं आहे आपल्या म्हणजे आपण तुम्ही आम्ही काही एकदम काही फरक करायचं कारण नाही, म्हणजे मी कोणाबद्दल बा कोणाला टीका करू राहिलो अशातला भाग नाही. पण खास करून नव्यानं काही लिहिणारी जी मंडळी असते का नाही, तर त्याला वाटते का आपण लिहिलं पाहिजे, 4-5 कविता संग्रह लिहिले पाहिजे धडाल. पण 4-5 कविता चांगल्या कविता वाचल्या पाहिजे असं वाटत नाही. हे हे मोठी शोकांतिका आहे. मग तर वराडीत तुम्हाला लिहायचं असेल तर हे सगळं मंडळी यानं जे लिहून ठेवलं ते आपण वाचलं पाहिजे असं मला आवर्जून या ठिकाणी सांगायचं आहे. सगळ्या मंडळीले, नव्यानं लिहिणाऱ्या मंडळीला सांगायचं आहे. जे ज्येष्ठ मंडळी आहे त्याला तर काही सांगायचं काही आपली तेवढी पात्रता नाही. नवीन मंडळीला मी नक्की सांगू इच्छितो की बा वाचलं पाहिजे. तर हा सगळा वऱ्हाडीचा गोतावळा आहे आणि त्याच्यामधून हा सगळा प्रवास सुरू झाला. मग आता हास्यकळी.com मध्ये मकरंद अनासपुरे परीक्षक भेटले. पा योग कसे असतात. मकरंद अनासपुरे, आम्ही कायद्याचं बोला 2005 ला त्याचा सिनेमा आला होता कायद्याचं बोला, तर त्याच्यात त्या माणसाच्या तर प्रेमातच पडलो. आणि त्या 2008ला ऑडिशनला गेलो काय, तर ती गेलो काय, परीक्षक कोण आहे तर बाबा एकदम मकरंद अनासपुरे. सूत्रसंचालन कोण करणार आहे तर एकदम जितेंद्र जोशी. आता जितेंद्र जोशी आज फेमस झाले, त्या बाबतीत त्याचं नवीन नवीनच तेवढं नाव नव्हतं समजा. जितेंद्र जोशीची सुरुवातच हास्य सम्राट पासून झाली. तिथूनच जितेंद्र जोशी हे नाव ठाऊक झालं असं म्हटलं तर अतिशयोक्ती होणार नाही. मकरंद अनासपुरे परीक्षक, माझ्या छाताडावर बसतीस का काय गंगे, अशा पद्धतीचा एक शार्प टोन आहे ना. असं काय करा लागली गंगे, अशा पद्धतीचा एक मराठवाड्यातली जी बोली भाषा आहे ती जे मकरंद अनासपुरे सरनं आणली तर त्याला तोड नाही. म्हणजे बोली भाषेची ताकद काय असते हे त्या माणसानं सिद्धच केलं एकदम. का बोली भाषेचा वापर करून किती ताकदनं कलावंत पुढे येऊ शकते त्याचं उदाहरण मकरंद अनासपुरे. त्याच्या आधी मच्छिंद्र कांबळी त्या स्पर्धेत मच्छिंद्र कांबळी परीक्षक म्हणून आले होते. पण मला आठवते का एक ते पाहुणे परीक्षक म्हणून येतात की नाही मधामधात काही लोक पाहुणे परीक्षक ज्येष्ठ लोक येतात. तर मच्छिंद्र कांबळी साहेब माया एका एपिसोडला आले होते. मायाच नशीब असेल चांगलं का ते माया एपिसोडला आले आणि त्यानं मला असं म्हटलं होतं का बाबू किती काही मोठा झाला तू तर तुझी जी वराडी बोली आहे ते भुलू नको, विसरू नको. तुझ्या भाषेचा लहजा भल्ला मस्त आहे. आता वास्तविक मच्छिंद्र कांबळी वस्त्रहरण आणि त्याची तिकडची मालवणी कोकणी पॅटर्नची त्याची बोली भाषा हे तर सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे. ते काही कोणाला सांगायचं काम नाही. पण एवढ्या मोठ्या माणसानं हे आशीर्वाद दिले 2007 साली. आणि खरंच जे आशीर्वाद आहेत ना, ज्या शुभेच्छा असतात ना आपल्या पाठीशी, कोणी आपल्याला आशीर्वाद देते ना, कोणी शुभेच्छा देते, तर मी तर असंही म्हणतो ना पुढे जाऊन का कोणी आपल्याला एखादी कमेंट देते, कोणी लाईक देते, कोणी काय आपल्याला पाठीवर हात ठेवते, वा क्या बात है म्हणते, तर ते प्रत्येक गोष्ट माणसाले पुढे जायसाठी बळ देत राहते, प्रोत्साहन देत राहते, धीर देत राहते. आणि ते प्रत्येक प्रतिक्रिया माणसाच्या जीवनात महत्वाची असते. सांगायचं तात्पर्य असं आहे का प्रत्येक माणूस महत्वाचा असते. कलावंत जो आहे ना हा कधीच मोठा नसते. त्याला ऐकणारे आहेत, त्याला चाहणारे आहेत, तो सादर करते त्याच्यावर टाळ्या वाजवणारे आहेत, तो काहीतरी सांगू इच्छिते ते ऐकणारे आहेत, तर त्याला पाहणारे लोक आहेत. हे जे सगळे प्रेक्षक आहेत, श्रोते आहेत, रसिक आहेत, वाचक आहेत, त्याच्यानं कलावंत मोठा असते. त्याला जर वाटलं मी लयच मोठा आहो तर मग असे कितीतरी मोठे येतात कुठे जातात कुठे त्याचा पत्ता नाही लागत. म्हणून हे कृतज्ञता कलावंताजवळ असली पाहिजे, ही नम्रता असली पाहिजे असं मला इमानदारीने वाटते. म्हणजे फक्त तुम्हाला सांगायसाठी वाटते अशातला भाग नाही. तर मकरंद अनासपुरे साहेबांना सांगितलं का विनोद कसा निर्माण होते. त्यानं मला सांगितलं होतं मकरंद अनासपुरे साहेबांना का तुम्ही वराडीवाले बोलताना लय घाई करता. मग काय होते का बोली भाषा आपण वराडी बोलतो की नाही तर मग ते वराडीवाल्याला वराडी बरोबर समजते. पण मग पश्चिम महाराष्ट्रातला असला तर त्याला समजेन का पटकन आपण एखादा शब्द, आपल्याला कसं घाईनं बोलायची सगळी पॅटर्न आहे आपल्या असो मी त्या विषयावर येणारच आहो, बोलणारच आहो. तर आपल्याला कशी घाईत बोलायची सवय असते. तर मकरंद अनासपुरे काय म्हणत तुम्ही घाईत बोलता वराडीवाले. मग काय होते का डायलॉग जर निसटून गेला तर तुम्ही किती काही ताकदीचा डायलॉग जरी तुम्ही म्हटला समजा, पण तो निसटून गेला, किती काही साजरा शब्द असो, किती काही आशय घन असो तुमचं वाक्य, पण ते निसटून गेलं ना, समोरच्याला समजलंच नाही तर त्याच्यावर काय इफेक्ट होईल का, त्याचा काही परिणाम होईल का, नाही. तर म्हणून त्यानं सांगितलं का तुम्ही थोडा स्पीड जो आहे बोलण्याचा तो कमी करा,
उच्चारण कसं महत्वाचं असते बा. आता आम्ही तर लहानपणी कुंभारीतून आलो, खेड्यातून. कोणी असं सांगणारं नव्हतं का न बाणाचा कोणता, मी बाणाचाच मुद्दा म्हणून राहिलो. अण अण न हा उच्चार आपला कसा राहते, बोली भाषेत न येत नाही. आता बऱ्याच लोकांना हे ठाऊक नाही. मी सांगायचा मी मधामधात प्रयत्नही करतो बऱ्याचदा का बाण बाण हा जो शब्द आहे ना, अण अण, तर हा आपल्या वराडीत नाही ना. आपण पाणी म्हणतो का, पाणी पाणी नाही आपण म्हणत नाही. आपण म्हणत नाही असंच म्हणतो, पाणीच म्हणतो आपण, पाणी. काऊन का ते हे तुम्ही मी नाही ठरवलं, हे म्या नाही ठरवलं ना, तुम्ही नाही ठरवलं. खेड्यापाड्यात लोक जे बोलतात ते भाषा जर तुम्हाला पकडता आली तर तुम्ही लेखक. मले काय वाटते, हे जर म्या स्वतः ठरवलं मी तसं लिहायला लागलो तर त्याचा जर संबंध त्या बोली भाषेसोबत नसला तर मग किती काही चांगलं लिहून काही फायदा नाही. तर म्हणून जसं बोलल्यात जाते तसं लिहिलं गेलं पाहिजे. हे सांगायचं तात्पर्य असं. जास्त तत्वज्ञान सांगणार नाही. नाही तुम्ही म्हणसान बाबा आता आलंयच आता सांग हे याची पट्टी अलगच लावली तर तशातला काही भाग नाही, माफ करता. सांगायचं तात्पर्य असं का त्या लोकांचं हे मार्गदर्शन भेटलं आणि मग हा सगळा प्रवास सुरू झाला. विनोद कसा निर्माण होते, मी माझ्या हास्यबळी.com सादर करतो, त्याच्यामध्ये मी आवर्जून सांगत असतो का बाबा विनोद कसा निर्माण होते. काही कॅरेक्टर आपल्या अवतीभोवती असतात, ते कसे बोलतात, त्या बोलण्यातून विनोद कसा काय निर्माण होते बा. हा एक सांगू राहिलो. आता समजा एक्झाम्पल का, एक माणूस कंजूस होता. एक माणूस कंजूस होता. किती कंजूस असावं माणसानं, त्याला काही लिमिट पाहिजे का नाही. हा एवढा कंजूस का याच्या घराला आग लागली आणि यानं फायर ब्रिगेडवाल्याला मिस कॉल दिला. सांगा म्हणजे किती कंजूस असावं माणसानं. एक कॉलनी होती, त्या कॉलनीमध्ये असे लोक राहत का जैले बायकोचा भेव लागे. म्हणजे बायकोचं नाव काढलं की तर घाम फुटे यायले. आता तुम्ही म्हणसान मला घाम फुटला तर हे मी पंखा बंद करून ठेवला, तुम्हाला डिस्टर्ब नाही झाला पाहिजे आवाजाचा म्हणून. आणि असं वातावरण आता थोडंसं हे आहे का नाही, त्याच्यानं मला घाम फुटला, पण तो अलग विषय आहे. असो, तर बायकोचं नाव काढलं की तर घाम फुटे असे लोक त्या कॉलनीत राहत. मग एक जण म्हणे पण म्हणे बस झालं म्हणे, आता हा अन्याय सहन करायचा नाही म्हणे, आता एकदम आपण पुरुषमुक्ती संघटना स्थापन करू म्हणे. पुरुषमुक्ती संघटना. मग ते काय झालं, त्या कॉलनीमध्ये 70-80 लोक आहेत, तर त्याच्यातले काहीतरी 17-18 जण मिटिंगला आले, खाली सतरंजी टाकली, सगळे जण बसले. आणि मग एक जण संचालन करायला आला. आता संचालन करणाऱ्याले असा पेच पडला का बा अध्यक्ष कोणाला करावं. जो तो म्हणे आम्ही आलो तेच तर लय झालं म्हणे बा, आपण अध्यक्ष बिध्यक्ष नाही होत म्हणे. मग मोठ्या मुश्किलने एक जण अध्यक्ष व्हायला तयार झाला. जसा तो अध्यक्ष व्हायला तयार झाला तसा संचालन करणाऱ्याला एकदम जोश आला. हिंदी उर्दूची शेरोशायरी, इंग्लिशची कोटेशन, संस्कृतचे सुभाषित, जे संचालन चालू करून दिलं. म्हणजे कार्यक्रम एकदम रंगात आला. पण कोणतरी म्हणे आली रे, कोणतरी म्हटलं आली रे. आता आली रे म्हटल्याबरोबर ततून सगळेजण गायब. कोणी या सामटीतलं, कोणी बेपटीतलं, कोणी त्या भीतीच्या आळी, कोणी झाडाच्या मागून दुरून पाहून राहिले का कोणाची आली. म्हणजे यायला माहित होतं का ज्याची आली त्याची आली. म्हणजे ज्याची बायको आली त्याची मार खाई आली. यानं दुरून पाहिलं का बा कोणाची बायको तर काही दिसून नाही राहिली. एकटा पठ्ठ्या अध्यक्ष जागचा नाही हल्ला, बाकी सगळे काय डेअरिंगबाज माणूस आहे म्हणे, योग्य अध्यक्ष निवडला गेला म्हणे. मग यानं जवळ येऊन पाहिलं तर अध्यक्ष हार्ट अटॅकनं लंबा झाला होता. म्हणजे बाकीच्या निदान धावणं पहिनं तरी सुचलं, हा ऑन दी स्पॉट खलास मॅक्कन केलं ततीच मेलं. तर विनोद निर्मिती कशी होते, विनोद निर्मिती कशी होते, त्याचं पहिलं कारण आहे अतिशयोक्ती. अशा ज्या ठिकाणी अतिशयोक्ती होते, एखादी गोष्ट अति झाली का तिथे विनोद निर्माण होते ना. अतिशयोक्तीतून विनोद निर्मिती होते. दुसरं उदाहरण तुम्हाला सांगून राहिलो. एक घनदाट जंगल होतं, त्या जंगलात उलसाक रस्ता होता. उलसाक रस्ता म्हणजे पाऊल सगर म्हणतो आपण त्याला. पांदन, पांदन शब्द आहे आपल्या वराडीत. त्या पांदनीतून एक ससा चालला उड्या मारत मारत. ससा चालला उड्या मारत मारत, तर ती त्याला एक कोल्हा दिसला. तर कोल्हा गुटक्याची पुडी खाऊन राहिला होता. इसाप नीतीच्या कथेसारखा किस्सा आहे. गुटक्याची पुडी खाऊन राहिला, हा फोडून तोंडात टाकीन तेवढ्यात हा ससा त्याला म्हणे अरे मित्रा सोड ही नशा, चल माझ्या बरोबर, बघ हे जंगल किती सुंदर आहे. मग त्यानं गुटक्याची पुडी दिली फेकून. समोर गेला तर एक लांडगा सिगारेट ओढून राहिला होता. आता सिगारेट ओढून राहिला तर त्याला हा म्हणे अरे मित्रा सोड ही नशा, चल. मग त्यानं दिली सिगारेट फेकून, चाललायच्या सोबत समोर एक वाघ बियर पिऊन राहिला होता. म्हणजे वाघच पितात की नाही.
वाघ बियर पिऊन राहिला तर त्याले ससा म्हणे, अरे मित्रा सोड ही नशा, चल माझ्या बरोबर बघ. असं म्हणाव न म्हणाव तर वाघानं एक लात मारली सशाले. ससा 15 फूट जाऊन पडला दूर. आणि मग जो कोल्हा आहे तो वाघोबाले म्हणे, काऊन म्हणे वाघोबा, लहान आहे तर काय झालं म्हणे, काऊन मारलं म्हणे त्याले. तर वाघोबा म्हणे, या गध्या संघ मी 3 खेप पुरं जंगल हिंडून आलो म्हणे, 3 खेप. हा देशी पेला की असाच बोलते म्हणे. विनोद निर्मितीचं दुसरं कारण मी तुम्हाला सांगितलं ते म्हणजे अपेक्षाभंग. अतिशयोक्ती कसा आहे की जसं आपण म्हणतो का बा, जे आपण लक्ष्मीकांत बेर्डे, अशोक सराफ, मकरंद अनासपुरे, आता काही लोक असं म्हणतात हे ओव्हर ऍक्टिंग करतात. ओव्हर ऍक्टिंग नाही, अतिशयोक्ती विनोद निर्मितीसाठी साजेसा अभिनय ते लोक करतात. अतिशयोक्तीतून विनोद निर्माण होते. दुसरं उदाहरण आता जे तुम्हाला दिलं तर ते अपेक्षाभंगाचं उदाहरण आहे. विनोद कसा निर्माण होते का बा, असं 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 सुरू आहे, त्याच्यात काहीतरी असं कलाटणी भेटली त्याला तर आपल्याला एकदम हसायला येते, आपल्याला ते अपेक्षित नसते असं होईल. समजा एखादा भिकारी रस्त्यानं चालला आणि पडला तर तुमच्या मनात कोणती भावना येते? दया येते. आपण जातो त्याला उचलतो. पण एखादा शाहरुख खानच्या स्टाईलमध्ये चालला, केस ओढून राहिला, इकडे पाहून राहिला, शिट्टी वाजून राहिला, गॉगल बिगल लावला, स्टाईलला चालला, आपटला, तर आपल्याला हसायला येते, काऊन की आपल्याला ते अपेक्षित नसते. विनोद निर्मिती ही अपेक्षाभंगातून होते, म्हणजे अतिशयोक्ती अपेक्षाभंग. तिसरं कारण तुम्हाला सांगतो मी, नेहमीच हे उदाहरण देतो की नवरा बायको मधला संवाद आहे, तर बायको म्हणे, एक सांगा ना प्लीज, मी ऐश्वर्या राय सारखी दिसते का म्हणे. तर नवरा म्हणे, दिसतं, मुकोट्यानं बस म्हणे जराबर, एक एक प्लीज, माझे केस हो म्हणे, माझे केस दिसतात का म्हणे ऐश्वर्या राय सारखे. तर नवरा म्हणे, दिसतात म्हणे, डोकसं नको खराब करू म्हणे, एक 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 प्लीज, एक लास्ट, माझे डोळे हो म्हणे, माझे डोळे दिसतात का म्हणे ऐश्वर्या राय सारखे. तर नवरा म्हणे, हेंबाळे, तुझ्या एकच तो डोळ्या दुसऱ्या डोळ्यासारखा दिसत नाही म्हणे, ऐश्वर्या राय सारखा कुठून दिसन म्हणे. तर विसंगती मधून विनोद निर्माण होतो. विनोद निर्मितीचे कारण आहेत, मी हास्यबडी.com मधून सांगत असतो. विनोद कसा तयार होते बा, तर त्याच्यात अतिशयोक्ती, अपेक्षाभंग आणि विसंगती अशा 3 गोष्टी त्याला कारणीभूत आहेत. तुम्ही कोणताही विनोद घ्या, त्याच्यामध्ये याच्या पलीकडे विनोद नाही. हा विनोद याच्यातून निर्माण होते. मग मी जसा विचार करत गेलो तर माझ्या ध्यानात आलं की जर समजा अतिशयोक्ती आहे, विसंगती आहे, अपेक्षाभंग आहे, याचा अर्थ काय आहे, त्याच्या खोलात जर तुम्ही गेले तर तुमच्या ध्यानात येईल का आपल्या अवतीभोवती मोठ्या प्रमाणात विनोद निर्माण होते. आमचे अनंतराव खेडकर साहेब दररोज एक वात्रटिका लिहितात, बरोबर आहे. आमचे गजाननराव घोंगडे दररोज एक कार्टून काढतात. आमचे राजकीय वात्रटिकाकार दररोज त्याला काही ना काही विषय भेटते ते चॅनलवर चर्चा करतात. आमचे हास्यकलावंत दररोज काही ना काही नवीन डोक्यातून काढतात, काहीतरी त्याला कोरोना येऊ का काही येऊ त्याच्यावर त्याला काहीतरी विनोदी सुचते आमच्यासारखे. त्याचं कारण काय आहे? कारण मोठ्या प्रमाणात विनोद आपल्या अवतीभोवती निर्माण होते. मग मोठ्या प्रमाणात निर्माण होते म्हणजे काय, तर मोठ्या प्रमाणात अतिशयोक्ती आहे, अपेक्षाभंग आहे, विसंगती आहे. याचा अर्थ काय आहे की संकट आहेत, प्रॉब्लेम्स आहेत, तकलीफ आहे लोकांच्या जीवनात, दुःख आहे, वेदना आहे, म्हणून मोठ्या प्रमाणात विनोद निर्मिती होते. याचा अर्थ असा आहे का विनोदाले वेदनेची किनार असते, दुःखाची झालर असते, हे आपल्याला विसरता येत नाही. मग माझ्या ध्यानात आलं का विनोद विनोद आपण म्हणतो ते काही गमतीची गोष्ट नाही. विनोद हे काही मजाकीवर नेण्याची गोष्ट नाही, ते लय खतरनाक गोष्ट आहे. विनोदासारखी सिरियस गोष्ट नाही, लोक जरी हसत असतील तरी. तर सांगायचं तात्पर्य असं आहे का मग ध्यानात आलं का विनोद म्हणजे काही साधीसुधी गोष्ट नाही. मग लिहित गेलो, हळूहळू संधी भेटली. 2008-09 काहीतरी अकोल्यात लोकमत सुरू झाला होता की नाही, तर नंतर मग गजानन जानभोर सर संपादक म्हणून आले होते. गजानन जानभोर सर आले, त्याईनं मला संधी दिली का म्हणे वऱ्हाडीत लिही म्हणे तू. मग मी एक सदर लिहिलं होतं गोपाय काला नावाचं, 2008 साली. वर्षभर काही 9-10 महिने मी नाही 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 माफ करा, 1.5 वर्ष लिहिलं, 1.5 वर्ष. आणि ते हप्त्यातून एक दिवसच होतं. दर इतवारी मी लिहित जाऊ गोपाय काला नावाचं. आणि त्याच्यात काही असं काही त्याला हिंड्यान नव्हतं, म्हणजे कधी संवाद लिहो तर कधी निवेदन करू तर कधी काही राहे असं राहे. आणि कसं लिहावं याच्याबद्दल काही असं काही असं डोक्यात काही परफेक्शन ज्याला म्हणतो आपण तसं, आणि ते कधीच परफेक्ट नसते, आपण प्रयत्नच करतो आपला शेवटी. तर ते लिहित गेलो. तर काय झालं
की ते सदर लिहिता लिहिता असं झालं का ते लोकांना आवडत गेलं. मग काही काही तर त्याच्यातलं इतकं आवडलं की अमरावतीले अविनाश दुधे सर तिथं लोकमतले संपादक होते, त्याही ते अमरावतीत छापणं चालू केलं. म्हणजे ते अकोला बुलढाणा वाशिम आवृत्तीत ये तर ते अमरावतीतही छापणं चालू केलं. मग ते सुरू झालं तर श्रीपाद अपराजित सर त्यावेळेस सकाळचे संपादक होते, त्यानं धुम्मस या नावानं 2011 साली मी वर्षभर धुम्मस लिहिलं. तर त्यानं दैनिक सकाळमध्ये सुरू केलं. दैनिक सकाळचं झालं का नाही झालं तर इथं अकोल्यामध्ये दिव्य मराठीमध्ये ते मायबोली म्हणून मी लिहू तर ते दिव्य मराठीत चालू झालं. अशा अलग अलग पेपरमध्ये मी ते लिहिलं. ॲग्रोवनमध्ये मी कॉलम लिहित होतो, ॲग्रोवनमध्ये लिहिलं. तर हे जे वऱ्हाडी बोलीत लिहित गेलो त्याला चांगला प्रतिसाद भेटत गेला. मी उदाहरणादाखल तुम्हाला मी काही वाचून दाखवतो की कसं बघ खेड्यातले हे कॅरेक्टर्स आपल्या अवतीभोवतीच असतात. याच्यात काही आपल्याला लय दूर जायची गरज नाही. पण तुम्ही जर म्हटलं की नाही की बा हे वऱ्हाडीतलं वऱ्हाडी लिहायचं आहे, तर एक अशी गोष्ट आहे का जर समजा तुमचा त्या ग्रामीण भागाशी संबंधच नसेल, ते पाड्यातले जे कॅरेक्टर आहेत ते राजेश पाटील गोमासे भाऊ आहेत, संजयजी गवळी आहेत, ॲडव्होकेट शिवाजी खाडे, नितीन वरणकर सर, इतकी मंडळी आहे. नितीन वरणकर सरची जे विनोद निर्मिती आहे त्याचं तर आपण फॅन आहोत. कवी प्रशांत आहेत, देवबाबू परत कंटिन्यू ऐकून राहिले, शांभाऊत आहेतच, डॉक्टर मीनाताई सोसे आहेत, त्या मला वाटते संध्याकाळी आता लाईव्ह येणार आहेत. हे सगळी मंडळी आहे. मी परत एकदा कृतज्ञता व्यक्त करतो, सगळ्या मंडळीले नमस्कार करतो. अजय भाऊ पाटील आहेत, अजय भाऊ राऊत, अशोकजी उघडे, खूप खूप मंडळी आहे, भरपूर लोक ऐकून राहिले, वाचून राहिले. आणि हे जे तुमचं प्रेम आहे, हा जो तुमचा स्नेह आहे, शुभेच्छा आहे, ते अशाच पाठीशी असू द्या अशी मी प्रार्थना करतो. आणि यानंतर हे जे आहे आपलं काही मी ते तुम्हाला धुम्मस जे वऱ्हाडी लेखन आहे ते वाचून दाखव. पण एक सांगायचं तात्पर्य असं की समजा बा एक पहिली गोष्ट अशी आहे की त्या वऱ्हाडी संस्कृतीशी जर तुमचा संबंधच नसला, म्हणजे तुम्ही वऱ्हाडीत बोलणारे लोकच पाहिले नाही, त्याच्यामध्ये तुम्ही कधी राहिलेच नाही, त्याच्याशी तुमचा कधी संबंधच आला नाही, तुम्ही जर म्हटलं की नाही आता मी पुस्तकं वाचू त्याच्यावर PhD करतो लिहितो, तर PhD करणाऱ्याला बी वऱ्हाडी भाषा लिहिता येऊ शकत नाही. ते पहिली अट अशी आहे का त्या संस्कृतीचा तुमच्या जगण्याचा जर ते कुठंतरी भाग असेल, अविभाज्य. म्हणजे जसं एक उदाहरण मी ऐकलं होतं का, जसं शेणाले गाईनं शेण टाकलं की जसं माती त्याला चिकटून येते, तशी तुमच्या भाषेला संस्कृती चिकटून येते. तुमच्या व्यक्तिमत्वाला तशी ते बोली भाषा जर चिकटलेली असली तर तुम्हाला ते लिहिता येईल. तुम्ही जर ओढून ताणून म्हटलं का बाकी मी लिहितो, तसं नाही. तर ते बोली भाषा सापडल्यानंतर, म्हणजे हे तर प्राथमिक गोष्ट झाली ना, पहिले तुम्हाला बोली भाषा सापडली म्हणजे तुम्हाला ते तशी तशी बोलताही आली, लिहिताही आली, तर पुढचा प्रवास त्याच्यानंतर चालू होते. काऊन की फक्त बोली भाषा सापडली म्हणजे साहित्य होत नाही. नाही तर मग खेड्यापाड्यातला जो आपल्यापेक्षा अस्सल बोलणारे लोक आहेत का नाही गावात, पण ते साहित्यिक होऊ शकत नाहीत. त्याचं कारण काय आहे? तुकाराम महाराज महाकवी झाले, तुकाराम महाराजापेक्षाही दुःख भोगणारे लोक नव्हते का जगात? तात्पर्य असं आहे का ते मांडता येणं म्हणजे ते जे कॅरेक्टर आहे ते मांडता आलं पाहिजे, त्याचं जगणं मांडता आलं पाहिजे, त्याची वेदना मांडता आली पाहिजे, त्याच्या अवतीभोवतीची संस्कृती त्या शब्दाला चिकटून आली पाहिजे, तर मग ते त्याच्यात मजा येते. आता पहा, हे मी खळ्ळंग धळ्ळंग म्हणून एक लिहिलं होतं, ते वाचून दाखवतो. खळ्ळंग धळ्ळंग धुम्मस नावाचं माझ्या पुस्तक आहे, तुम्ही पाहून राहिले धुम्मस. हे धुम्मस 2016 प्रकाशित झालं. तर ते धुम्मस जे टायटल आहे हे सकाळमध्ये, आणि अपराजित साहेब जे आहे त्यांचं ब्लर बाय याला मागच्या पानावर त्यांनी त्याचा अभिप्राय दिलेला आहे, श्रीपादजी अपराजित. तर हे सगळी मंडळी यायचं प्रेम म्हणजे माझ्या जीवनाची फार मोठी शिदोरी आहे. खळ्ळंग धळ्ळंग हे वाचून दाखवतो, जास्त तर टाईम नाही होऊन राहिला ना. श्यामभाऊ जरा आयडिया दे जा बा, किती टाईम झाला काय? हां, नाही तर ते चालू राहील ना आपलं, असं नाही झालं पाहिजे. हां हां, ॲटो होय का छकळ होय बे, मी पैदल निघालो असतो तर पुढे गेलो असतो ले का ॲटोच्या. अरे मग जाना बाबा, तुम्हाला कोण अडवलं? याच्यापेक्षा तर मी बंडी काढली असती तर पुरली असती.
अरे मग तुम्हाला नाही कोण म्हटलं? तू मलेच हुशारी सांग, पण जोऱ्यानं काही हानू नको तुला याटो. अरे किती सीटा बसायला आहेत मोजा बरं आबा जरा. तुले काही लाज वाटते बे? नेमानं किती सीटा बसवता येतात? तेवढ्यानं जमते का हो आबा? पेट्रोलचे तर पैसे निघाले पाहिजे राजो. आता खायले थांबवला याटो. एक सीट आहे जराशे मांग सारखा आबा, मांग पुढे व्हा आमाशे. 4 बसतात तर ती मांग पुढे 4 ऍडजस्ट व्हा. माझ्या डोक्यावर बसवून एखादी सीट सध्याचा ऍडजस्ट करा, पुढे पाहू. मग लय शायना दिसत गळ्या मले तू. मुकुट्यानं बसाना आबा. मेला लेका माणूस मोडत का बाबा? माल कंबळलं. तुम्ही राजा आबा असंही म्हणता तसंही म्हणता. रस्ता ना पायत का तुम्ही? स्पीड वाढवला तर झटके बसतात म्हणता, आणि आरामानं चालवलं तर तिकूनही पटत नाही तुम्हाला. मग काय इकडच्या इकडे मसन काहीच नेत का बाबा मले? नाही हो आबा, असं कसं म्हणता? पण रस्ताच तसा आहे ना आबा, निराच खळलंग धळलंग आहे ना रस्ता. आता 6 महिने तर झाले रस्ता बांधून, निस्ता पैसा दाबला सायाच्या आईनं. आबा आजीले काऊन नाही आणलं संग? काऊन? तुले गमून नाही राहिला का आजी शिवाय? का दोघाईले बी संगच वदर पाठवायचा विचार आहे तुम्हाला? नाही हो आबा, असं कसं म्हणता? आता सुद्धा रस्ता लागला ना, आता कायले थांबवला ॲटो? चौकात ट्रॅफिकवाले आहेत ना, कायले 500चा झटका बसवता मले? एकूण दंड्यावर ऍडजस्ट करा दोघ जण. वाप बिल्ले का तुला ॲटो? एसटीची वाट पाहायला पुरली असतील का मला? अरे हुडले का? अशा पद्धतीचं एक खेड्यातलं कॅरेक्टर आहे. खेड्यातले रस्ते कसे, अजूनही कितीतरी खेडे असे आहेत की जिथं साधे रस्ते नाही, रस्त्यानं धड चालता येत नाही, खड्डेच खड्डे. काय काय वांदेवाळी आहे, ज्याचं त्याला ठाऊक कशी परिस्थिती आहे. तर ते मांडण्याचा प्रयत्न याच्यामधून होता. दुसरं मी तुम्हाला वाचून दाखवणारं एक संवाद लिहिला होता पहा. त्यावेळेस अकोल्यात संजय ठाकरे होते, अकोला आकाशवाणीले. त्याचं एक सूर संवाद कार्यक्रम सुरू होता, तुम्हाला जर आठवत असेल तर. संजय ठाकरे आणि त्याच्यामध्ये त्यांच्यासोबत सीमाताई शेटे किंवा मग मला वाटतं रश्मी म्हणून, रश्मी अभ्यंकर की कोणीतरी त्यांच्या तिथे सोबत असायच्या. त्यांच्या निवेदनातून हा कार्यक्रम खूप लोकप्रिय झाला होता. आणि लोकांनी फोन करायचा आकाशवाणीवर, एखादं गाणं ऐकायचं बा आपल्याला, कोणतं गाणं ऐकायचं. मग ते आपली जे वराडी स्टाईल आहे फोनवर बोलायची, त्याच्या संदर्भात मी एक लिहिलं होतं, तर तुम्हाला ते वाचून दाखवतो पहा. नमस्कार, आकाशवाणीचं हे अकोला केंद्र आहे. कार्यक्रम सूर संवाद. मी किसना चांदूरकर बोलून राहिलो कुंभार येऊन. हां, बोला श्रीकृष्ण भाऊ, मी संजय ठाकरे बोलतोय. मला गाणं ऐकायचं आहे. हां जरूर, कुठलं गाणं ऐकायचं आहे आपल्याला? आता हा नवीन सिनेमा आला ना शाहरुख खानचा, जब तक है जान, त्याच्यातलं दुसरं एखादं आवडीचं गीत सांगू शकाल का? काऊन, हे नाही का तुमच्याजवळ? सिनेमा आताच रिलीज झालाय. काय झालं? दुसरं एखादं आवडीचं गीत सांगू शकाल का? मग कोलावरी लावा ना, नाही तर संतोषी मातेची आरती दे लावून. हरिकृष्ण भाऊ, तुम्ही काय करता? तुम्हाला फोनच करून राहिलो आता. नाही म्हणजे व्यवसाय कुठला करता आपण? हे स्टँडवर सलूनचं दुकान आहे आपलं, दिवसभर कोणाची ना कोणाची हजामत करत राहतो. या ना एखाद्या वक्ती. हां धन्यवाद श्रीकृष्ण भाऊ. शेती वगैरे असेल आपल्याकडे? हाय 4 एकर, बटाईनं देऊन टाकली. शेतीत काहीच पडेल नाही संजू भाऊ, शेतीच्या नांदी नाही लागेल पुरत. मर मेहनत करा ना, आपणच उपाशी मरा. त्याच्यापेक्षा हे बरं आहे ना, कटिंग 25 रुपये, डाळी 15 रुपये. मॅडम आहेत का ती? त्यावेळचे रेट आहेत बरं लिहिलेले. हां नमस्कार, मी मानसी बोलते. मला वाटलं तुम्ही सुट्टीवरच आहा का आज. तुमच्या संग बोललं की बरं वाटते, म्हणजे 2-4 रुपये शिल्लक कटले तर काही वाटत नाही. थँक्स. तर श्रीकृष्ण भाऊ, आणखी कोण कोण आहे आपल्या कुटुंबात? 2 पोरी, 1 पोरग, 1 बायको. मला बायको संग बोला. हां मी मनकरना बोलून राहिली. हां नमस्ते ताई, आपण गृहिणी आहात का?
नाही, मी घरीच असतो, आताच कणकेचे हात धुतले. मॅच झाली काय बघू, थांब ना जराशी. काय म्हणालात? नाही तुम्हाला नाही, माया पोरीले म्हटलं, बोलतो म्हणते तुमच्या संग, बोला तिच्याशी. हं. हॅलो काका, मी करीना बोलून राहिली. बेटा मी मानसी बोलते. बोला काकू. तू कुठल्या इयत्तेत शिकतेस? इयत्तेत नाही, मी का नाही 4थ्या वर्गात आहो. अच्छा ठीक आहे. तुला कशाची आवड आहे? मले का नी चंपूला खेळायची आवड आहे. चंपूला म्हणजे? ते चिचोके फोडून खेळतात की नाही ते. तुला एखादी इंग्रजीची कविता येत असेल? मला पप्पा संग बोला. हा मॅडम, मला दोस्ताईचे नाव सांगू का? भास्कर, दिगंबर, विनायक, दत्ता, गजानन. अच्छा तर श्रीकृष्ण भाऊ, आता ऐकत आहोत तुमच्या पसंतीचं हे गीत, व्हाय दिस कोलावेरी कोलावेरी डी. अशा पद्धतीचे संवाद त्याच्यामध्ये मी भरपूर लिहिलेले आहेत. काय आहे की ही सगळी जी मंडळी आहे आपल्या खेड्यापाड्यातले, अवतीभोवतीचे सगळे कॅरेक्टर आहेत, हे सगळे त्याच्यातून. किती टाइम झाला हो श्याम भाऊ? इकडे याच्यामध्ये श्याम भाऊ चालू द्यायचं का थोडा वेळ आणखी? पहा एक बरोबर आहे कुंभारीचे कॅरेक्टर, बरोबर. अशोकजी उघडे म्हणतात ते कुंभारीचेच आहेत म्हणतात कॅरेक्टर, बरोबर आहे तुमचं म्हणणं. हा, तर दयारामजी निंबोळकर मुंबईवरून ऐकून राहिले. कितीतरी मंडळी आहे, पवन मंगळे, नवीन नवीन लोक दिसतात बरेचसे त्याच्यामध्ये. असो, सगळ्यांना नमस्कार. चालू ठेवतो. बाया ज्या बोलतात की नाही, आता हे कसं लिहिता येईल बाबा, आता तुम्ही याचा अभ्यास कसा करू शकता? 2 बाया खेड्यामध्ये बोलतात, तर हे तुमच्या अवतीभोवती जर नसलं, तुम्ही जर ते कधी ऐकलंच नाही संवाद, तर कसं काय? आता लहानपणी कसं आहे, समजा माय धुणं धुवायला जाय, तर मी तिच्या संग जावं, आणि 2ऱ्या-3ऱ्या वर्गात समजा होतो त्या वक्तीची गोष्ट. माय धुणं धुवायला आम्ही आपलं भोवती रुंगाई करत राहू तिथं नदीवर. तर मग बाकीच्या ज्या बाया होत्या त्याचा जो संवाद आहे, ते बोलणं आहे. घरी जर कोणी आलं तर आजी बसेल राय, माझ्या आजी संग बोलायला, कोणी शेजारची आजी आली समजा कोणी, तर मग त्या बायाचा जो संवाद आहे, तर ते कशा पद्धतीनं बोलतात हे ऐकून त्याचा संस्कार एक कानावर झाला, मनावर झाला. पण असं वाटे नाही का बा आपण हे कधीतरी लिहू आणि आपण लेखक होऊ, हा काही तो लहानपणी तो विषय नव्हता. पण कसं आपल्या रक्तात मुरत जाते हे सगळं, मला सांगायचं असं आहे. तर बाया मंडळीचा शेवटचा संवाद मी सादर करतो. एखादी गझल बिझल काही असं सादर केलं पाहिजे असंही मला वाटते, आणि मग मी थांबणार आहो. तर थोडंसं थोडंसं वेळेचं हे सांग जा बा शांभो. तर याच्यात बघा एक संवाद आणखी सादर करतो. ये व पंचफुला ये, सुपारी घे, मग येईन ना दुपारच्या पायरी, मला स्वयंपाक राहिला बैना. स्वयंपाक काहून? सून नाही काय घरी? शेगावले गेले ते 2 जण. म्या म्हटलं पुढच्या गुरुवारी जा, तर ते काहाचे ऐकते, आणि हाही तसाच बोंगाळ बेलण्या. बायकोनं म्हटलं तसाच नाचते. येतो बाई मी. अहो बस ना आमाशी, स्वयंपाक पाणी तर जन्मालेच पुरला आपल्या. पानगिन घे, एवढं काय अर्जंट होतं शेगावचं? तुला तर ठाऊकच आहे माय, त्याच्या लग्नाले 4 वर्ष झाले, लेकरूबाय नाही. महिन्यातून 1-2 चक्रा करते शेगावले. तरी मी याले म्हणो की त्या मामाचीच पोरगी साजरी आहे रे, तर याले ते पटलं नाही. आणि हे हेळंबा आणली माय घरात, 40,000च्या वर खडकूनही फेकून मारला तिच्या बापानं. होईनच ना आज ना सकाळी लेकरू. आता माया ननदचीच गोष्ट घेणं, लग्न झाल्यावर 8 वर्षानं लेकरू झालं तिले. आता तू म्हणशील कशी म्हणते, कोण्याच कामाची नाही ना निर्मला ते. पोया करीन तर जय क्या, भाजी करीन तर भस तेलच होतीन, सारवते तर 2 पोतिरे घेतले की हात गळून येतात तिचे, धुणं धुते तर सगळे वगै उमटतात कपड्यावर. नखराच पहा फक्त तिचा, मले पहान फुलं वाहा. आता कसं आहे पंचफुला, आपल्यात आणि आजकालच्या पोरीत फरक तर पडणारच झाला बाई. थोडंसं आपल्यालाही समजून घ्या लागते. काय समजून घ्यावं बाई व? माया तर जीव कटायला जसा. सदाई नवरा बायकोची काचाकिची चालूच, आदय आपट चालूच. पुंडलिकच्या नोकरीचं काय झालं? वाशिमच्या कोण्या साहेबानं नोकरी लावून देतो म्हणून 70,000 घेतले त्याच्या जवळून. आता उपायला कुठे बुवाऱ्या खाणीचा. पाय व माय. आणि त्याचा बाप तर तुला ठाऊकच आहे कसा निढंग्या आहे. तर
अजूनही पेतातच काय बापू? असा माणूस सुधारते का बाई? म्हणा का बोलान पोटाले घाला. निर्लज्जम सदा सुखी. येतो मी. शारदी वाट पाहून राहिली अशी 3 हप्त्यापासून तीच आहे. काहून व? अव महिनाही उलटत नाही तर पाहुणा अति धाडते तिले. 2,000 द्या आणि 4,000 द्या. पाप लावते तिले अखीन. वाटीन तसा बोलते आणि मारते हो बाई ना तिले. अति सुनीचा मारे लाड चालू आहे तिकडे माया पोरीचे येले. लढू नको पंचफुला. आज ना सकाळ पालट 3 दिवस. लय चोकली ना निर्मदा माई शारदी. लय सासूरवास आहे तिले. आता तुले काय सांगू, एखाद्या दिवशी जर पोरीनं जीवाचं काही बरं वाईट केलं तर त्या हरामखोरायचं काय घ्यावं आपण. लढू नको बरं बाई पंचफुला. हे पाय, माई शपथ आहे तुले लढू नको. तर हे सगळं जे ग्रामीण भागातलं वास्तव आहे ते सगळं मांडण्याचा प्रयत्न या धुम्मसमधून केला. लय गोष्टी आहे सांगता येण्यासारख्या. मला तर एवढं चांगलं वाटून राहिलं का बा एवढे लोक आपल्याला ऐकून राहिले, पाहून राहिले, त्याच्यासमोर आपण आपलं मनोगत मांडून राहिलो. कसं असते का माणूस व्यक्त होते, कुठंतरी स्टेजवर दिसते, एखाद्या पेपरात त्याचं काही छापून येते, तर त्याच्यावरून आपण त्याचा पुरा अंदाज लावतो. पण आपण हा जो संवाद आहे का नाही, तर हा याच्यात माणूस असा खुलून बोलते. अनेक गोष्टी ज्या आत असतात, ज्याला आपण बिटवीन द लाईन्स म्हणतो, ते माणूस व्यक्त करण्याचा प्रयत्न करत असते. म्हणून मला आज याचा आनंद वाटू राहिला की श्याम भाऊ आणि बाकी सगळी मंडळी जी आहे त्याचं मायावर प्रेम आहे की त्यानं मला संधी दिली आणि ह्या सगळ्या लोकांच्या तुमच्या सगळ्याच्या समोर मी आज व्यक्त होऊन राहिलो. तर असा विषय होता. अकोल्यात मी जसं अकोल्यात आलो अनेक लोकायले भेटो मी त्या बाबती. मला आठवते श्रीकृष्ण राऊत सर त्यानं गझल काय असते बा नेमकी, गझल म्हणजे काय विषय आहे हा, त्याच्याजवळून मला फार बारकाईनं समजून घेता आलं. व्यंकट देशमुख, प्रकाश मोरे, व्यंकट देशमुख वारले, प्रकाश मोरे सर हे इतर आहेत ते पोस्टाच्या क्वार्टरमध्ये. तर ते तारापर अधिका गा काय असते हे मी प्रकाश मोरे सर जवळून समजून घेतलं काय हे ऱ्हस्व दीर्घाचा क्रम कसा असते. मग भीमराव पांचाळे साहेबासोबत ओळख झाली. आज जगातल्या 22 देशामध्ये जो माणूस गझल सादर करते, तर ते त्याचं महाराष्ट्रातल्या विदर्भातल्या इकडे माया इकडे होतंच विदर्भातलं, पण आता त्यानं मला महाराष्ट्रभर फिरवलं. आणि एक निवेदक म्हणून मी महाराष्ट्राच्या समोर आलो. ते भीमरावजी पांचाळे सगळी मंडळी आहे, याच्याबद्दल माझ्या मनात कृतज्ञता आहे. तर हे मी लिहायला शिकलो. गझलचं एखादं उदाहरण तुमच्यासमोर मांडलं पाहिजे असं मला वाटते. कारण की आपली कसं आहे की मी एक आपली जसं पर्टिक्युलर अमुक म्हणजे किशोर बडी असं मला स्वतःला असं मला वाटत नाही. म्हणजे आपली अशी ओळख किंवा आपला ठसा, आपली अशी इमेज मी याच्यात पडलो नाही. मला असं वाटते की आपल्याला जे काही वाटते ते आपण व्यक्त केलं पाहिजे. जर ते लोकांना आवडते तर मग आपण त्याच्यात प्रयत्न करून नाही करावा. तर म्हणून मी वेगवेगळ्या पद्धतीनं प्रयत्न करून राहिलो. तर हा गझल लिहिण्याचाही प्रयत्न केला त्याच्यामध्ये. तर आता गझल हा मोठा विषय आहे. त्यातला एक गझल आपल्या समोर ठेवतो मी बा, की ही तुझ्या घराची होळी थोडा विचार कर. गझल म्हणजे विशेषतः आता मला सांगायचं झालं तर वऱ्हाडी साहित्य मंचात निलेश भाऊ कवडे आहेत. एकदम अलग धाटणीची गझल, वेगळ्या पॅटर्नची गझल, आणि ताकदीची गझल, आशय घन कशी निलेश भाऊला जोरदार जमते. असे अनेक लोक आहेत, अनेक लोक समोर बसलेले आहेत, ते ऐकून राहिले. तर सगळे आता बघा योगायोगानं रमेश आराख बुलढाण्याचे तर खूप सुंदर सूत्रसंचालन करतात सर, अशी मंडळी आहे. प्रज्योत भाऊ देशमुख, किती 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 सगळी मंडळी, अशोक सारडा सर, मंगेश दुतोंडे भाऊ, साधनाताई काळबांडे, निलेश देवकर भाऊ, भरपूर लोक ऐकून राहिले. तर नमस्कार. ही तुझ्या घराची होळी थोडा विचार कर. ही तुझ्या घराची होळी थोडा विचार कर, अन कोण शेकतो पोळी थोडा विचार कर. खांद्यावर बंदूक ठेवली तुझ्यानी माझ्या, खांद्यावर बंदूक ठेवली तुझ्यानी माझ्या, पण कुणी झाडली गोळी थोडा विचार कर. गल्लो गल्ली मानवतेचे रक्त सांडते.
गल्लोगल्ली मानवतेचे रक्त सांडते, ही धर्मांधांची टोळी थोडा विचार कर. यदा कदाचित तुझी लेक वा बहीण असावी, यदा कदाचित तुझी लेक वा बहीण असावी, ऐकून तिची आरोळी थोडा विचार कर. ही तुझ्या घराची होळी थोडा विचार कर, अन कोण शेकतो पोळी थोडा विचार कर. त्यांनी त्यांच्या पिढ्या पिढ्यांची सोय लावली, त्यांनी त्यांच्या पिढ्या पिढ्यांची सोय लावली, अन तुझी राख रांगोळी थोडा विचार कर. कोण शेकतो पोळी थोडा विचार कर. ही तुझ्या घराची होळी थोडा विचार कर. काय ना दिले शिवरायांनी भीमरायांनी, काय ना दिले. अरे बाबा, शिवरायांनी आणि बाबासाहेबांनी काय नाही दिलं आपल्याला. काय ना दिले शिवरायांनी भीमरायांनी, पण तुझी फाटकी झोळी थोडा विचार कर. ही तुझ्या घराची होळी थोडा विचार कर. कुणीतरी ह्या गोंधळातही सूर लावला, कुणीतरी ह्या गोंधळातही सूर लावला. तू ऐक गझलच्या ओळी थोडा विचार कर. ही तुझ्या घराची होळी थोडा विचार कर, आणि कोण शेकतो पोळी थोडा विचार कर. एक कविता यावर्षी अभ्यासक्रमात लागली, मागच्या म्हणजे आता दोन वर्ष होत आले. तर ही जी कविता आहे ही प्रभात ह्या शीर्षकाची कविता आहे. एक आदर्श शाळा कशी असावी याचं उत्तर मी त्या कवितेमध्ये दिलेलं आहे. आणि ही जी कविता आहे मग तुम्हाला सांगायला पाहिजे, आज सगळी आपली मंडळी आहे तर तो अभिमानास्पद अशी गोष्ट आहे. ते याच्यासाठी सांगायला पाहिजे की जसं मी म्हणजे हे याची कुठेतरी नोंद घेतल्या जाईल, पण मला हे तुम्हाला सांगायचं आहे की रियालिटी शोमध्ये पहिल्यांदा अकोला जिल्ह्याचा जर विचार केला तर पहिल्यांदा हास्य सम्राटच्या निमित्तानं रियालिटी शोमध्ये वऱ्हाडी बोलण्याची संधी मला भेटली. कारण मिर्झाबेग साहेब सोबत होतेच ते यवतमाळ जिल्ह्याचे, आणि नंतर मग आपल्या अकोल्यातली जे इतर मंडळी आहे, आदरणीय खेळकर सर असतील किंवा भोंडे साहेब आहेत, राजाभाऊ धर्माधिकारी, गौतमजी गुडते, ही सगळी मंडळी दुसऱ्या पर्वात आली होती. दुसरी गोष्ट की उरागिरी, बजरंग सरोदे हे दोन्ही लोक सध्या नाही आहेत, हयात नाही आहेत, आपल्यातून गेले आहेत. त्यासोबतच तिसरे सध्या आपले सगळ्यांचे आदरणीय विठ्ठल वाघ सर उरागिरी ही सगळी मंडळी. तर यायच्या पिढीच्या नंतर एक पिढी गेली आणि त्यांच्या नंतर आपली तिसरी पिढी म्हणजे आमची तिसरी पिढी असं गृहीत धरलं. तर वाघ सरच्या पिढीनंतर थेट बालभारतीनं स्वीकारलेला मी एक कवी आहो. मला मोठा अभिमान वाटते त्या गोष्टीचा. नितीन देशमुख आणि मी असं आमच्या दोन म्हणजे विदर्भातून जर विचार केला तर विदर्भातून दोघांच्या कविता बालभारतीनं स्वीकारल्या. अमरावती विद्यापीठात अनेक लोकांच्या कविता आल्या, पण बालभारतीनं आता हे जे कविता आहे की नाही प्रभात नावाची, हे कविता स्टेट गव्हर्नमेंटच्या अभ्यासक्रमात आहे, म्हणजे इंग्लिश आणि हिंदी मीडियमच्या विद्यार्थ्यासाठी स्टेट गव्हर्नमेंट. CBSE पॅटर्नवाल्याने हेच कविता स्वीकारली. CBSE पॅटर्नले तेच पुस्तक आहे. अन गंमतची गोष्ट म्हणजे आता मी मुंबईला गेलो होतो आणि तिथं इंटरनॅशनल बोर्डाचा अभ्यासक्रम आहे एका शाळेत, सेंट ॲन स्कूल म्हणून त्या शाळेचं नाव आहे. आमचे श्यामकांत मस्के साहेब आहेत तिथं, डेप्टी कलेक्टर आहे साहेब मुंबईले. तर ते आमचे माझ्यावर फार जीव त्यांचा. त्यानं मला एकदा घरी बोलावलं, तर त्याची पोरगी 8व्या वर्गात होती यावर्षी. तर तिनं सांगितलं की काका तुमची कविता आम्हाला अभ्यासक्रमात आहे, सेंट ॲन स्कूलमध्ये ही कविता आहे, तर इंटरनॅशनल बोर्डाच्या अभ्यासक्रमातही आहे. मग योग कसा असते हे आपलं भाग्य म्हणाले पाहिजे मावालं का ही कविता. त्याचं फक्त एक कडवं मी तुमच्या पुढे ठेवतो आणि मग पुढे जाऊ आपण. का हे ज्ञानाचे तेज पसरले नव्या युगाच्या नभात, हे ज्ञानाचे तेज पसरले नव्या युगाच्या नभात, कलागुणांच्या क्षितिजावरती ही प्रतिभेची प्रभात, कलागुणांच्या क्षितिजावरती ही प्रतिभेची प्रभात. भव्य पटांगण बाग मनोहर, फुला पाखरांचे जग सुंदर, आपुलकीचा सुवास पसरे मनातून इथे निरंतर. गुरुजनांची अमूल्य शिकवण या स्पर्धेच्या युगात,
गुरुजनांची अमूल्य शिकवण या स्पर्धेच्या युगात, कलागुणांच्या क्षितिजावरती ही प्रतिभेची प्रभात. अशी कविता आहे. ती कविता देखील कदाचित मला वाटते आपले जे समोर सगळे लोक ऐकून राहिले त्याच्यापैकी कोणी जर 8व्या वर्गात कोणाचं लेकरू असेल, या वर्षी 8वीत गेलं असेल किंवा याच्या आधी ते 8वीतून बाहेर पडलं असेल, तर आणि ते इंग्लिश मिडियमवाले जर असतील, कॉन्व्हेंटमध्ये शिकणारी मंडळी खास करून, तर त्याले ठाऊक असेल, त्याला सांगा तुम्ही आवर्जून का बा हे आमचे मित्र आहेत किशोर बडी, त्याची कविता आहे हे. म्हणजे हा आनंद लय अलग राहते. मला असं होते आता एखाद्या वक्ती का आपण रेल्वेनं जाऊन राहिलो मुंबईले, आणि एखादं 8वीतलं पोरग नाही तर पोरगी त्या डब्यात असते, आणि मग असा विषय निघाला तर आपल्याला ते समजते का बा हे तुला प्रभात कविता तर वाचली का, हे तर ते म्हणते का हो हे तर माझ्या पूर्ण पाठ आहे, ते कविता ते आपल्याला म्हणून दाखवते. आम्ही लहानपणी असं कधी होत नव्हतं का अभ्यासक्रमातले कवी साहित्यिक मोठ्या मुश्किलनं भेटत होते, तर त्याचा हा एक वेगळा अभिमान आहे, आनंद आहे. हे तुमच्याशी मला शेअर करावं वाटलं या निमित्तानं. त्या पुस्तकात 5 कविता घेतल्या गेल्या. त्यात नितीन देशमुख आमचे मित्र आहेत, नितीन भाऊ देशमुख गझलकार, सगळ्यालाच ठाऊक आहे, सगळ्या महाराष्ट्रातही ओळखते. आणि या आम्ही दोघं आणि आमच्यासोबत 3 लोक कोणते आहेत, तर ते 3 लोक आहेत जगदीश खेबुडकर, वसंत बापट आणि तिसरे आहेत दामोदर कारे. वाटते सानुली मंद झुळूक मी व्हावे, हे नाना पाटेकर नेहमी म्हणतात. हे कविता त्या अभ्यासक्रमात आहे. त्याच्यानंतर दुसरी कविता गुरूंनी दिला ज्ञानरूपी वसा, जगदीश खेबुडकर साहेबाची कविता आहे. आणि वसंत बापटांची कविता आहे की काळी माती आई, जात वेगळी नाही अम्मा धर्म वेगळं नाही. त्या लोकांच्या पंक्तीत आमच्या दोघाली वाळण्यात आलं. म्हणजे हे किती मोठे आशीर्वाद म्हणाले पाहिजे. हे मला खरोखर या गोष्टीचा अभिमान तुमच्या समोर ते मला व्यक्त करावं वाटलं. असो, हा सगळा गयाट आहे आपला. याच्यामध्ये एक कविता आणखी सादर करतो. व्हायचे होते तसे आणि तेच झाले शेवटी. निलेश भाऊ माया परिचय टाकून राहिले त्याच्यावर, खूप आनंद होऊन राहिला. आणि खरं तर हे निलेश भाऊच्या मनाचं मोठेपण आहे. ते याच्यासाठी एक परिचय म्हणून तो पाठवला, पण आता कमेंटमध्ये पण त्याने टाकला. तुळशीदास खिरोळकर गुरुजी आहेत, ज्या शिक्षक मंडळींचा अभिमान म्हणावा ज्या माणसाले, असं व्यक्तिमत्व आहे. अश्विनजी हिंगणकर दिसतात. व्हायचे होते तसे आणि तेच झाले शेवटी. पा निलेश भाऊ गझल सादर करत आहे. व्हायचे होते तसे आणि तेच झाले शेवटी, पापणीला आसवांचे थेंब आले शेवटी. व्हायचे होते तसे आणि तेच झाले शेवटी, पापणीला आसवांचे थेंब आले शेवटी. या जगासाठी निरंतर गात होता गीत जो, या जगासाठी निरंतर गात होता गीत जो, तो कुणी वेडा असावा जग म्हणाले शेवटी. एक होते पाखरू झाडास उरले सोबती, एक होते पाखरू झाडास उरले सोबती, संपता हिरवा ऋतू तेही उडाले शेवटी, पापणीला आसवांचे थेंब आले शेवटी. माय बापांनी मुले जपली जणू जपली फुले, माय बापांनी मुले जपली जणू जपली फुले, आश्रमाच्या आज वाटेने निघाले शेवटी, पापणीला आसवांचे थेंब आले शेवटी. एक आजवर एकात्मतेने गाव माझे तारले, आजवर एकात्मतेने गाव माझे तारले, भोवऱ्यातच राजनीतीच्या बुडाले शेवटी. एक हिरवे स्वप्न ह्या मातीत त्याने पेरले, एक हिरवे स्वप्न ह्या मातीत त्याने पेरले, पेटली त्याची चिता आणि ते जळाले शेवटी. जिंदगी जळली उन्हातच भाग्यपण हे केवळ हे, आसवांच्या पावसाने प्रेत न्हाले शेवटी, आसवांच्या पावसाने प्रेत न्हाले शेवटी. भीमरावजी पांचाळे सारख्या हिमालयाची उंची असलेल्या माणसानं निवेदक म्हणून संधी दिली. गझलच्या परिवाराशी नातं जुळलं. या निमित्तानं महाराष्ट्राच्या समोर एक निवेदक म्हणून उभं होता आलं. हे सगळी जिंदगीची कमाई आहे. गीतकार म्हणून जो प्रयत्न केला त्याचं एक उदाहरण तुमच्या पुढे ठेवतो. मी आता थांबवतो, भरपूर वेळ झाला.
जास्त बा कसं ऊस गोड लागला म्हणून मुळासकट खाऊ नये असं जे म्हणतात, तसं तुमचं प्रेम आहे म्हणून आपलं चालूच 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 चालू असंही नाही झालं पाहिजे. तर आवर्त घ्यायला पाहिजे जरासं. डॉक्टर निलेश पाटील साहेब आले. स्वागत आहे डॉक्टर साहेब. दीपकजी खावशी आहेत, भास्करजी इंगळे, मारुती राया मानेमोड गझलकार, वा 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 वा. भरपूर मंडळी ऐकत आहे. तर हे झरी नावाचा सिनेमा होता. त्या झरीमध्ये आता बा मी आता हास्य चला हवा उद्यामध्ये गेलो, त्याच्यात मी विनोद सादर केले, हास्य सम्राटमध्ये केले, साहित्य दरबारमध्ये केले. विनोदी सादरीकरण तर माया सगळ्याला ठाऊकच आहे. काहीतरी वराडीतलं अलग सादर करायला पाहिजे असं मला वाटते, म्हणून मी हे थोडंसं एक अलग पॅटर्न आहे हा. झरी नावाचा चित्रपट तुकाराम भाऊंनी काढला, प्राध्यापक तुकारामजी बिरकड. तर त्यानं पहिल्यांदा गीतकार म्हणून मला या चित्रपटामध्ये गीतकार म्हणून संधी दिली. आणि मग नंतर संपर्क क्रांती आहे, आसूड आहे. आसूडमध्ये तर अन्नू मलिक साहेबानं माझ्या एक गाणं केलं, त्याच्या पोरीनं गायलं अन्नू मलिक साहेबाच्या. ते आयटम सॉन्ग होतं, मोठं चॅलेंजिंग काम होतं. नको सरकारी सबसिडी ते गाणं लिहिलं. त्याच्यामध्ये आता सत्यशोधक म्हणा, येणारा संपर्क क्रांती हा सिनेमा, आता हळूहळू गीतकार म्हणून संपर्क क्रांतीमध्ये माझा रोल आहे पूर्ण सिनेमामध्ये. काळीजण शेगावीचा योगी गजानन याच्यामध्ये पण रोल केला. असो, आता मला गीतकार म्हणून जे सांगायचं होतं, तर त्यातलं एक झरीतलं 4 ओळी फक्त मी तुमच्या समोर ठेवतो. पहा, झरी चित्रपटासाठी एक रोमॅन्टिक गीत लिहिलं होतं आणि वराडी बोलीतलं रोमॅन्टिक गीत. हे आता वराडी बोलीतलं गीतलेखन जर तुम्ही म्हटलं तर वाकसर यांच्या नंतर आता नव्या पिढीचं प्रतिनिधित्व करायला भेटून राहिलं, याचा आनंद आहे. तुझ्या रूपड दिसते डोया पुढं रात दिस, हे गाणं आनंदी जोशींनी गायलं आहे. अनिरुद्ध जोशी, आनंदी जोशी, प्रवीण कुंवर साहेबाचं संगीत आहे. झरी चित्रपट आहे. खूपच म्हणजे त्यानं जे आवाज आहे की नाही आनंदी जोशीचा, क्या बात आहे. आणि जे संगीत दिलं की नाही प्रवीण कुंवर साहेबांना, का त्याला तर तोड नाही. आता योग असा की जेवढं लोकांपर्यंत ते विदर्भात रिलीज झाला, तर विदर्भातल्या लोकांपर्यंत गाणं पोचलंय. तुझ्या रूपड दिसते डोया पुढं रात दिस, जीव तुझ्यात गुतला, जीव तुझ्यात गुतला, तुले सांगू तरी कस, तुझ्या रूपड दिसते डोया पुढं रात दिस, तुझ्या रूपड दिसते डोया पुढं रात दिस. अशा पद्धतीचं ते गाणं होतं. आणि भरपूर उदाहरणं तुम्हाला सांगता येईल. एखाद्या वेळेस डबल एखाद्या वक्ती कधी आलो तर मी ते गाणं याच्याबद्दल तुम्हाला खास करून तुमच्यासमोर सादर करीन. लय लोकांचं म्हणणं आहे का काही रमशाबद्दल सांगा, तर रमशा हे आमचं एक असं कॅरेक्टर आहे का काही बोलला तरी विनोद होते. रमशा म्हणजे एका जणांनी त्याला विचारलं तुझा जन्म कुठे झाला, तर हा म्हणे महाराष्ट्रात. तर समोरचा माणूस म्हणते तसं नाही, महाराष्ट्र म्हणजे म्हणजे कोणता भाग, हा म्हणे कायचा भाग, म्हणे मी पुराच महाराष्ट्रात झालो म्हणे. याची बोलायची एक स्टाईल आहे. म्हणजे किराणा दुकानात गेला, दुकानदाराला म्हणे साखरे आहे का, दुकानदार म्हणे नाही. गुई असन ना म्हणे, दुकानदार म्हणे नाही. पार्लेजीचे पुळे असन ना म्हणे, 5 रुपयावाले बिस्कुटाचे, दुकानदार म्हणे कालच सरले म्हणे. बरं जाऊ दे, चहापत्ती आहे का म्हणे छटाकभर, दुकानदार म्हणे नाही, 8 दिवस झाले चहापत्तीचा मालच आला नाही. बरं एखादा कुलूप आहे का म्हणे, मोठं धाट कुलूप, तर दुकानदार म्हणे हाय ना म्हणे, मग लावणं म्हणे दुकानाले. म्हणजे याची बोलायची एक स्टाईल आहे रमशाची. हा साधा पाणीपुरी खायला जरी गेला की नाही रमशा, पाणीपुरी खायला, तरी हा 25-30 रुपयाची पाणीपुरी खाते. आणि मग पाणीपुरीवाल्याला म्हणते का 5 रुपयाची झाली की सांगजो म्हणते, नाही का लाता खायचे धंदे. तर या रमशाला अशी सवय आहे. कोणती गोष्ट हा लहानपणापासून असतात. आता आम्ही एका वर्गात शिकाले होतो, एका वर्गात तर मास्तरनं कोणताही प्रश्न विचारला का याचं उत्तर तयारच राहील. हुशार हुशार पोरं 1 मिनिट तरी घेतील, काही सेकंद तरी घेतील, पण याचं इमिजिएट उत्तर राय. मास्तर म्हणे भारतात सर्वात जास्त गहू कुठं पिकते, तर हा म्हणे वावरात. मास्तर म्हणे चंद्रावर पहिलं पाऊल टाकल्यानंतर काय केलं, तर हा म्हणे दुसरं पाऊल टाकलं म्हणे. म्हणजे असं तो हा एक अलग कॅरेक्टर होतं रमशा. आणि या रमशाचेच किस्से मी त्या याच्यामध्ये सांगतो.
आपल्या कार्यक्रमात हास्यबडी.com मध्ये एवढे किस्से का त्याला काही लिमिट नाही. त्यातला सगळ्यात फेमस झालेला किस्सा आहे तो मी तुमच्या समोर मांडतो. रमशाबद्दल तर काय सांगा तुम्हाला. मी तर आता चला हवा युद्धामध्ये त्याचा रमशाचा एक शेर सादर केला होता बा, आणि तो शेर एवढा टिकटॉक झाला की अक्षरशः लाखोच्या संख्येत टिकटॉक झाला तो शेर. तो असा आहे की हा रमशा स्टेजवर आला, कॉलेजचा माहोल, सगळे पोरं पोरी, सगळा माहोल कॉलेजचा. रमशा स्टेजवर आला, संचालन करणाऱ्याच्या हातातला माईक हिसकून घेतला रमशानं, म्हणे एक शेर पेश करणे जा रहा हूं बोले. आता शेर म्हटल्यावर पोट्याला भल्ला उल्हास, टाळ्यांचा गजर एकदम. हा म्हणे एक शेर पेश करने जा रहा हूं बोले कि उन्होंने जहां जहां पर रखे कदम हमने वो हर जमी चूम ली. क्या बात है. असं एकदम सगळे इकडे क्या बात है एकदम माहोल झाला की उन्होंने जहां जहां पर रखे कदम हमने वो हर जमी चूम ली और वो बेवफा घर आकर कहे गई काकू तुमचं पोरग माती खाते. तर हे काकू तुमचं पोरग माती खाते हे म्हणजे लाखो लोकांना टिकटॉक केलं. त्याचा मूळ जो आवाज आहे या व्हिडिओमध्ये तो माया आवाज आहे, तो अजूनही लोकांपर्यंत पोहोचून राहिला. वास्तविक चला वायुद्यामधून मी आलो वापस, तर त्याला आता 1 वर्ष होऊन गेलं. असो, आता ते सगळं त्या निमित्तानं. आता आम्ही होऊ दे व्हायरलच्या मंडळीने एक चांगला व्हिडिओ केला होता, तोही भरपूर व्हायरल झाला. आम्ही सगळ्या पोलीस मंडळी, डॉक्टर लोक यांच्याबद्दलची कृतज्ञता त्यातून व्यक्त केली होती. सांगायचं काय मंडळी, भरपूर काही सांगता येईल. हां, एक किस्सा सांगायचा विषय होता. भरपूर लोकांनी म्हटलं का रमशाचा एखादा किस्सा घ्या. रमशा म्हणजे हा बरोबर आहे, रमशा म्हणजे हे लांबचं चराट आहे. बरोबर आहे. अशोकजी उघडे म्हणतात का रमशा काही स्टॉप होणार नाही, तर मग ते रमशात तुम्ही मुद्दा म्हणून आवडता घेतो अशोक भाऊ. अशोकजी रमशाचं थोडंसं आवडतं घेतलं पाहिजे. हा सगळा असा प्रवास आहे. याच्यामध्ये हे सगळं वेगवेगळ्या पद्धतीचं लेखन केलं. अखिल भारतीय वऱ्हाडी साहित्य मंचाची सगळी मंडळी, म्हणजे आता एक नाव मी घेणार नाही, सुरुवातीला मी सगळ्याबद्दल बोललो. ही सगळी मंडळी, त्याच्यासोबत जे लोक हे ऑनलाईन हे लाईव्ह व्हिडिओ पाहून राहिले आणि मनापासून ऐकून राहिले, ते सगळे लोक मी सगळ्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करतो. मला फार आनंद झाला की तुमच्याशी या निमित्तानं बोलायला भेटलं. पण महत्त्वाचं म्हणजे एक गोष्ट फक्त मला आपल्याशी सांगा वाटते का जिंदगीभर आपण साहित्यिक आहोत. म्हणजे मी तर नेहमी असं म्हणतो का साहित्यिक असो, पत्रकार असो, कवी असो, कलावंत असो, या सगळ्या लोकांना मानवतेचा विचार जो आहे तो लोकांपर्यंत पोहोचवला पाहिजे. ते आता काळाची गरज आहे. जात पात धर्म पंथ पक्ष प्रदेश भाषा या सगळ्या संकुचित निष्ठांच्या पलीकडे एक मानवतेचं निरामय जग आहे आणि तुम्ही आम्ही त्या जगाचं निमंत्रण घेऊन लोकांपर्यंत गेलं पाहिजे. रसिक प्रेक्षकांपर्यंत, श्रोत्यांपर्यंत, वाचकांपर्यंत गेलं पाहिजे असं प्रामाणिकपणे मला वाटतं. आणि म्हणून कोणी म्हणते हिरवा आणि कोणी म्हणते भगवा, अबे लोक मरून राहिले पहिले त्याला जगवा, हे सांगायची गरज आज निर्माण झालेली आहे. तर म्हणून मला मनापासून सगळे असं एक विनंती करा वाटते की बाबा हे जात पात धर्म या सगळ्या गोष्टी बाकीचे लोक घट्ट कवटाळून ठेवून राहिले, बाकीचे लोक प्रयत्न करून राहिले का कसा द्वेष निर्माण होईल, त्याच्यावर कशी आपली राजकारणाची पोळी भासता येईल, तर त्याचं काम त्याईले करू द्या. म्हणजे त्याच्याबद्दल आपण काय म्हणावं, त्याईले आपण आपलं काम करू शकतो. त्याचं कोण तोंडावर हात ठेवीन आणि त्याच्या कोण जाऊन त्याला म्हणेन का असं टाईप नका करून, तशी पोस्ट नका टाकू. तर काही लोकांना हा ठेका घ्यायलाय का द्वेष कसा पसरीन, हिंदू विरुद्ध मुसलमान, अमुक विरुद्ध ढमुक आणि टमुक विरुद्ध म्हणजे फलाने बिस्ताने वगैरे. तर हे काही लोकांना ठेका घ्यायलाय का द्वेष कसा पसरत जाईल समाजात. पण तुमचं आपलं काम आहे का प्रेम कसं पसरत जाईल समाजात. खरा तो एकच धर्म जगाला प्रेमावर पावे. साने गुरुजीने शिकवलं आपल्याला. आपण ते साने गुरुजीचे लेकराव. एथ जाती कुळ अप्रमाण असं संत ज्ञानेश्वर माऊलीनं सांगितलं आम्हाला. बरोबर आहे की नाही. बुडती हे जन देखवे न डोळा म्हणून कळवळा येत असे. तर हा कळवळा तुमच्या माया ठाई जर बसला नाही, आमच्या लेखणीतून जर पाझरला नाही, तर त्या तुकाराम महाराजाचं नाव घ्यायला आपल्याला अधिकारच नाही. विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म भेदाभेद भ्रम अमंगळ म्हटलेला आहे. भेद करणंच जिथं अपवित्र मानलेलं आहे, अमंगळ म्हटलेलं आहे. तुम्ही ध्यानात घ्या काय सांगितलं तुकाराम महाराजांना. तुझं गावाचं नाही का तीर्थ रिकामा कशाला फिरतं, काय सांगितलं तुकडोजी महाराजांना. आपण भुलून गेलो. ज्याच्या अंगात अहंकार असेल तो दुसऱ्याची जात विचारतो, हे सांगतात आमचे गाडगे बाबा. छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिराव फुले
साने गुरुजी या सगळ्या मंडळींनी काय सांगितलं, कोणता संदेश आपल्याला दिला, आपण ते ते घट्ट कवटाळून आपण आपला पुढचा प्रवास केला पाहिजे असं मला वाटते. त्याच्यामुळे हा मानवतेचा विचार हा सर्वात मोठी गोष्ट आहे. मी हात जोडून सगळ्याला विनंती करतो का हा मानवतेचा विचार पुढे नेणारे पाईक तुम्ही सगळेजण व्हा. आणि हे जे द्वेष पसरवणारे लोक आहेत ते त्याच्या नांदी तुम्ही लागू नका, हे मला हात जोडून सगळ्याला विनंती करावीशी वाटते. मी आता शेवटचं अंतिम टप्प्यात आहो. शेवटचे 2-3 मिनटं मी फक्त तुमचे घेणार आहो, जास्त वेळ मी तुमचा घेत नाही. गाडगे बाबांना असं म्हटलं होतं का माय बाप हो इद्या मोठं धन आहे, पैसे नाही म्हणान तर जेवणाचं ताट मोळा, बायकोले लुगडं कमी भावाचं घ्या, मोडक्या घरात राहा, हिवायले पाहुणचार करू नका धकू द्या, पण लेकराले शिक्षण दिल्या बिगर सोडू नका, माय बाप हो इद्या मोठं धन आहे. तर त्या गाडगे बाबाचा विचार पुढे न्यायची जबाबदारी तुमची आमची आहे. हा मानवतेचा विचार आहे, हा माणसातला देव जाणून घ्यायचा विचार आहे, हा माणुसकीचा विचार आहे. वाचलेली ऐकलेली माणसे गेली कुठे, पुस्तकातून पाहिलेली माणसे गेली कुठे, रोज अत्याचार होतो आरशावरती, आता आरशाला भावलेली माणसे गेली कुठे. इलाहींच्या शब्दात जेव्हा आमचे गझल नवाज भीमरावजी पांचाळ हा प्रश्न उभा करतात तेव्हा त्याही माध्यमातून आम्ही माणुसकीचा जागर करण्याचा प्रयत्न करीत आहोत. विषय कुठलाही असो, मग वराळी लेखनाचा का असेना, जाता जाता शेवटी मला सगळ्याला सांगा वाटते का एक नवीन कादंबरी लेखन मी आता केलं. त्याचे 3 भाग मी फेसबुकवर टाकलेले आहे. तुम्ही माझ्या पेजवर जर गेले तर त्याच्यामध्ये तुम्हाला 3 भाग भेटतील. हे 3 भाग जे आहेत ते गुरु आयोनी लडका हे माझी कादंबरी येऊन राहिली आता. त्या कादंबरीतले पहिले काही प्रकरण आहेत त्याच्यामध्ये, म्हणजे तुम्हाला काही 10-12 पानं छापील म्हटलं तरी चालेल, तेवढं वाचायला भेटेल. पहिले 3 भाग फेसबुकवर टाकलेले आहेत. आणि दुसरी कादंबरी लिहायला मी आता सुरुवात केली. तर पहिल्यांदा मी जर हे कोणासमोर व्यक्त करत असेल तर ते अखिल भारतीय वऱ्हाडी साहित्य मंचासमोर. आणि पहिल्यांदा यातला थोडासा भाग, त्यातला जो एक पान मी वाचून दाखवून राहिलो तेही फक्त अखिल भारतीय वऱ्हाडी साहित्य मंचासमोर. तर मला सांगताना फार हरिक येऊन राहिला, आनंद होऊन राहिला की मी मायावाली दुसरी कादंबरी जे की अस्सल वऱ्हाडी आहे, म्हणजे ती पुरी वऱ्हाडीच्या ट्रॅकनं पुढे जाणारी कादंबरी आहे. गुरु आयोनी लडका याच्यामध्ये आदिवासी बोली आली, त्याच्यात वऱ्हाडी आली, त्याच्यात त्याच्या पद्धतीची हिंदी मिश्रित त्याची बोली आली आणि प्रमाण मराठी आली, असं सगळं आहे त्याच्यात. पण अस्सल वऱ्हाडी कादंबरी मायावाली येऊन राहिली. हे मी तुमच्या म्हणजे जसं एक प्रकारे असं म्हणा ना का बा हे प्रमोशन या निमित्तानं करतो श्यामभाऊ. त्याचा हिशोबाचा काय तर आपण नंतर पाहून घेऊ. तर हे कादंबरी आहे. या कादंबरीचं टायटल आहे निलेश भाऊ, या कादंबरीचं टायटल आहे सारं गाव मामाचं. तर सारं गाव मामाचं याच्यातला जो नायक आहे तो आहे पिंट्या. पिंट्या उर्फ श्रीकांत उर्फ पिंट्या. तर त्याचं नाव पिंट्या कसं पडलं का याचा सगळा इतिहास मिळालेला आहे त्या कादंबरीत. तर ते विनोदी आणि वऱ्हाडी अशा ट्रॅकची कादंबरी आहे. तर त्याच्याबद्दल तुम्हाला माहीत होईलच. मी हळूहळू ते सगळ्या गोष्टी पुढे येतील. पण याच्यात जो पिंट्या जे निवेदन करते ते निवेदन मी तुमच्या समोर ठेवतो. तर हे कोण ऐकलंच नाही, म्हणजे हे फक्त मलाच माहीत आहे. आता तुम्हाला सगळ्याला माहीत होईल म्हणून हे जास्त नवीन आहे तुमच्या सगळ्यासाठी. मला आनंद होते हे तुमच्या समोर ठेवताना. तर तेवढं वाचून दाखवतो आणि मग थांबतो. सगळ्याला आणखी एक वेळ धन्यवाद देतो. लय चांगलं वाटून राहिलं, तुमच्या सगळ्याशी संवाद होऊन राहिला. तर हे एक टुनकी डिजिटल नावाचं गाव आहे, त्या गावातलं कॅरेक्टर आहे पिंट्या. हां, आणि मला वाटतं टाईम लय हे माई पोरगी आली, ते म्हणते बाबा टाईम जास्त होऊन राहिला. तर ते मला भान नाही राहिलं तुमच्या संग बोलता बोलता का टाईम किती झाला. मला वाटते 4:15 वगैरे झालेच तीन आता. तर असो, हे शेवटी 2 मिनिट आणखी घेतो, आवर्त घेतो. टुनकी डिजिटल आपलं सहर्ष स्वागत करीत आहे. तुम्ही म्हणसान डिजिटल कसं, तर म्हणजे तुम्हाला ठाऊकच नाही का आमचं टुनकी डिजिटल झालं, माहीत नाही. कमाल आहे, म्हणजे तुम्ही ऑनलाईन नसता का. तर आमच्या गावातले 100% सिटीझन आता झन मोबाईल वापरतात. आमची पंचफुला आत्या व्हॉट्सॲपवर धडाल अंगठी दाखवते.
आणि आमचा अंतुल्या फेसबुकवर निस्त्या बदामा फेकते. स्वीटी वहिनीच्या सेल्फी पाहू पाहू अख्ख्या महाराष्ट्राचं नेट पॅक खलास होऊन राहिलं. नाकट गुरुजी घरोघरी जाऊन ऑनलाईन क्लासेस घेऊन राहिले. असं आमचं पुरं गाव आता भलकसं बिझी झालं. हा, कोणाला कोणाच्या इकडे पायाले फुरसत नाही, पण कोणासंग बोलायले तर खळूनच टाईम नाही. समजा नवरा जेवण करून राहिला आणि त्याले भात पाहिजे तर बायकोले तो व्हॉट्सअप करते का, डार्लिंग उलिसा भात आणतेस का. तर ते रिप्लाय करते की राजसा भात तर म्या कवाचाच वाढला, तुम्ही कवा कवा ताटात बी पाय दाना गडे. तर अंतुल्याच्या बायकोनं व्हॉट्सअपचा ग्रुप तयार केला. त्यात 4च मेंबर द्यायचे, अंतुल्या, त्याची बायको आणि त्याचेवाले दोन्ही कॅलेंडर. आता ॲडमिन वहिनी असल्याच्यानं बुडाबुडीले काही त्याच्यात ॲड नाही केलं. कोणताही सब्जेक्ट राहो, ग्रुपवरचा मेसेज अधिकृत समजल्या जाते. आणि तसं तुम्ही किती काही डोकसं फोडून सांगा, त्याला काही मतलब उरत नाही. अशा पद्धतीचा ग्रुप अंतुल्यानं व्हॉट्सअपवर तयार केला. तर सांगायचा मतलब असा की आमच्या गावाचा आता एकदम भल कसा प्रोग्रेस होऊन राहिला टुनकी डिजिटलचा. हां, तर आमची ग्रामपंचायतबद्दल तुम्हाला काय सांगावं. आमची ग्रामपंचायत डिजिटल झाली, पण ती फक्त नेटचं कव्हरेज राहत नाही. आणि आमची शाळा तर डिजिटल होणार होतीच. म्हणजे तुम्ही विचारच कसा करू शकता का बा शाळा डिजिटल नाही झाली म्हणून. आमची झडपी शाळा डिजिटल होणार होतीच. फक्त गेल्या 1.5 वर्षापासून इलेक्ट्रिकचं बिल भरलेलं नसल्याच्यानं महावितरणवाल्यानं ते कनेक्शन कापून नेलं आहे. असो, पण आता आम्ही एकदा सबंध केल्यावर मग आता आम्ही मांग पाऊल टाकणार नाही म्हणजे नाही कसं. हां, तर दुसरी गोष्ट, अशा बी कंडिशनमध्ये आमच्या गावाचं जे जगभरात नाव होऊन राहिलं ते काही लोकांच्या पोटात दुखते. आणि मग ते गावातल्या रस्त्याचे फोटो काढून, त्या खड्ड्याचे फोटो काढून फेसबुकवर टाकून कमेंटची वाट पाहत राहतात. अपोजिशनवाले येऊन जाऊन प्यायले शुद्ध पाणी नाही, चौकातले लाईट लागत नाहीत, शाळेची इमारत पळ्याला आली, नालीतलं पाणी घरात चाललं, असे चदकले फोटो काढून पांचटल्या गोष्टीचे फोटो इंस्टाग्रामवर टाकून आमच्या डिजिटल टुनकीले बट्टा लावतात. तर त्याचा मी तीव्र निषेध व्यक्त करतो. आणि अशा रवीश कुमाराईवर तुम्ही अजिबात भरोसा ठेवू नका, असं मी तुम्हाला जाहीर आवाहन करतो. अजूनही तुम्हाला मला बोलण्यावर जर डाऊट येत असेल तर मग आमच्या गावातल्या कोणीही चौकात जा आणि कुकडे बी नजर टाका, तुम्हाला दिसतील फक्त आणि ओनली डिजिटल फ्लेक्स. रावणाले तरी फक्त 10च होते, डिजिटल फ्लेक्सवर पहा फक्त मुंडके. सामान्य कार्यकर्ता कसा सदाई असा झयकला पाहिजे. ज्याले धड ढुंगण धुता येत नाही ते बी उमलतं नेतृत्व झालं, आणि ज्याले धड चड्डी नेसता येत नाही तो राष्ट्राचा आधारस्तंभ झाला. अखीन कोणती पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट पाहिजे तुम्हाला. घरच्या बाईले राजकारणात आणलं की माणूस जसा आपलमत्यात सामाजिक कार्यकर्ता होते तसं नॅचरली आमच्या गावात नेतृत्व तयार होऊन राहिलं. बाईची सही घेतल्या बिगर कोणताच कारभार माणसाला करता येऊन नाही राहिला. हे स्त्री पुरुष समानता नव्हे तर काय होय. काय म्हणता, शेतकरी आत्महत्या ते पा तशीच तर दलिंदरी लावता तुम्ही. अरे मी म्हणतो अशी नाटकावून लावता तुम्ही. अबे मुकट्याना बसा. आपला देश आता महासत्ता होऊन राहिला. तर सांगायचा मतलब असा की 21व्या शतकात जगाच्या नकाशावर टुनकी डिजिटलचा झेंडा डौलानं फडकत राहील. आणि फक्त ग्रामपंचायतचं इलेक्शन आलं की गावात दंगल भडकत राहील. इट इज द ओरिजिनल गेम ऑफ पॉलिटिक्स. कसं म्हणता.